after a long time. Welcome. Welcome back, Judah. You are waiting anxiously for your classes to start again. And we are glad that you're here with us in India. And तुम्ही क्लास फायनली घेऊ शकता आमच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. आंटी तुम्ही प्रेयर बोलू शकता. मी बोलते. May it be your will, God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Amen, amen. खूप दिवसांनी आपण परत क्लास घेतोय. जरा बिझी आहे जास्ती. दुबईवरून क्लास नाही घेऊ शकत आहे, म्हणून मला सगळ्यांना तुम्हाला विचारायचं होतं की आपण एक पुढच्या आठवड्यात ना JCC मध्ये क्लास घेतला ना, तर तुम्ही येऊ शकता का? माणसं येऊ शकतील काय? कारण ठाण्याला आहे आता JCC. तर असा प्लॅन होता की समोरासमोर एक क्लास होईल. आपण सगळी नाही आली तर जेवढी माणसं येऊ शकतात तेवढी. तर जरा सिनोराला तुम्ही मेसेज पाठवा, ती तुम्हाला सांगाल. आपण मंडे किंवा वेनसडे, वी आर मीटिंग ऑन मंडे अँड वेनसडे ना इन JCC. हा, मंडे वेनसडेला आपण क्लास घ्यायचा प्रयत्न करू. एक येस. मला ऑनलाईन नाही घ्यायचा आहे क्लास, 1-to-1 क्लास घ्यायचा एक. तर मला काहीतरी अजून जास्ती गोष्टी सांगायच्या आहेत. इथं कसं 2-3 माणसं स्क्रीनवर येतात, बाकीची माणसं स्क्रीनच्या मागे असतात. तर त्या क्लासमध्ये एवढा मजा येत नाही. आणि You तेवढा remember, इंटरॅक्टिव्ह, she's there. या इंटरॅक्टिव्ह क्लास नव्हतं तेवढा. त्याच्यासाठी मला पाहिजे होतं की म्हणजे विल टेक अ क्लास इन JCC इन ठाणे. तुम्हाला काय टाइम, म्हणजे व्हॉट 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 टाइम यू टाइम, आणि मंडे मंडे वेनसडे व्हॉट टाइम यू प्रिफर ते सांगा. म्हणजे त्या टाइमच्या हिशोबाने आपण आफ्टरनून, अर्ली मॉर्निंग, लेट मॉर्निंग, ना इव्हनिंग, कसा करायचा क्लास तसा आपण तसा क्लास करू. ओके. तर पहिले तर सगळ्यांना शालो. कोणाला काही क्वेश्चन विचारायचं तर विचारा. कारण राखेलनी मला मेसेज पाठवलं, वी आर मिसिंग द क्लास. तर क्वेश्चन्स कोणाला काय सांगायचं आहे, कोणाला काय गप्पा मारायच्या आहेत, बोलायचं आहे तर बोला. आपण क्लास घेऊच. सिनोरा यू स्टार्ट. मोस्ट प्रॉबेबली आहे ना, मी पुढचा आठवडा आहे इथं. मोस्ट प्रॉब्ली पुढचा आठवडा मी इंडियामध्ये आहे. तर आपण म्हणजे मंडे किंवा वेनसडे, तर मंडे वेनसडे नाही दुसरा कुठला दिवस असेल तरी पण आपण हे करू शकतो. पण मंडे वेनसडे, संडे नाही बोलत आहे म्हणून, कारण संडेला माणसांचं सगळ्यांचं काय काय प्रोग्राम्स असतात. आता सुट्ट्या चालू आहेत, तर म्हणून संडे नाही बोलत आहे. जर This संडे असेल Sunday तर we संडेला are पण. having a class with this one, Apna Rahel. This Sunday. नो, आय डोंट वॉन्ट टू टेक इट ऑन झूम. मला झूम वर नाही घ्यायचा आहे क्लास. एक क्लास मला No, but हा, इथं एक ठाण्याला आम्ही येणार आहोत संडेला. ते आमची so मेराठीची decide क्लास आहे. decide tell Sinora, and Sinora will talk to me, and then we will Yes. decide after the class, before the class कसा करायचं ते. कारण मला एक क्लास असा आपण सोबत करून क्लास घ्यायचा, कारण आपण खूप टाइम झाला आपण असा क्लास नाही घेतला. तर मला सोबत करायचा आहे क्लास एक. ओके. तर आजचा टॉपिक काय करायचा मी ठरवलेला नाही आहे टॉपिक. आपण काय कशावर तरी बोलू. ओके. तर कोणाला काही क्वेश्चन असेल तर, वॉर वीर चाललाय ना, त्याचा सोडून दुसरा काही क्वेश्चन असेल तर विचारा.
नो क्वेश्चन्स? येस, राखेल लाईक कंटिन्युटी गेली आता, डोक्यात काही येत नाही. त्याच्या वेन इट वॉज कंटिन्युअस ना, तर एकसारखे ते कंटिन्युअस प्रोसेस असायचा ना, तर वी कुड आपण मग तोच विचार करायचो आपण की बाबा अच्छा लास्ट टाइम हे डिस्कस केलं तर पुढे आता हे विचारू शकतो. आता ते खूप गॅप झाला ना की डोक्यातच काही येत नाही, ऑफ हँड एकदम. ठीक आहे ठीक आहे Let ठीक आहे me ना. see मी आता during मी this if I मी get I तुमचा will ask. हा ठीक आहे, तुमचा तो स्पिरिच्युअल स्विच चालू करतो, कब्बालाचं स्विच या चालू या करतो. तेव्हा ओके खूपच हाय लेवल वर होता, कंटिन्युअस होता तेव्हा. ओके. तर आता मी परत दुसरा आपण जे केलंय ना ते सगळं असं छोटा छोटा घेऊन सांगतो. मी तुम्हाला सोल बद्दल बोललो है ना. सोल असतं ह्युमॅनिटी मध्ये, माणसामध्ये सगळ्यांमध्ये सोल असतं. टेबल मध्ये, खुर्चीमध्ये, पेन मध्ये, दगडामध्ये, सगळ्यांमध्ये सोल असतं. सोल म्हणजे काय? ती गोष्ट, त्या गोष्टीचा काय यूज आहे, त्या गोष्टीची काय इन्फॉर्मेशन आहे, ती गोष्ट कशी असेल, हे सगळं जे ठरवतं ना तो सोल असतं. तसा ऍनिमल लोकांमध्ये पण सोल असतं, तसा माणसामध्ये पण सोल असतं. ओके. पण ह्युमन काइंड मध्ये एक्स्ट्रा सोल असतं. ओके. एक्स्ट्रा सोल म्हणजे काय? ह्युमन काइंड मध्ये एक ॲनिमल सोल असतं, ज्याला आपण ॲनिमल म्हणजे जसा कुत्र्याच्या सोलला आपण डॉग सोल बोलू, तसा ह्युमन मध्ये जो ॲनिमल सोल असतो त्याला आपण काय बोलू? ह्युमन सोल. ओके. तसाच ह्युमन काइंड मध्ये एक एक्स्ट्रा सोल असतं. एक्स्ट्रा सोल म्हणजे काय असतं? एक एक्स्ट्रा गोष्ट त्याच्याकडे दिलेली असते. त्या एक्स्ट्रा सोलला आपण गॉडली सोल बोलतो. ओके. त्या एक्स्ट्रा सोलला गॉडली सोल बोलतो. आता अख्खा जो क्रिएशन आहे ना, त्या क्रिएशन मध्ये, कारण क्रिएशन जो आहे ना, क्रिएशन कसं झालंय? क्रिएटरनी काहीतरी पर्पजनी, क्रिएटरनी काहीतरी कारणासाठी बनवलेलं आहे. तर क्रिएटरनी जेव्हा सगळ्या गोष्टी बनवल्या ना, क्रिएटरनी म्हणजे देवानी जेव्हा सगळ्या गोष्टी बनवल्या ना, त्या गोष्टीची जी इन्फॉर्मेशन, त्या गोष्टीची जी त्या गोष्टीचा जो पर्पज आणि त्या गोष्टीचा जो अख्खा जो प्रोग्राम आहे ना, तो प्रोग्राम त्या त्या सोलमध्ये असतं. तसा दगडामध्ये दगडाचं काय काम आहे, दगड कशासाठी बनवलाय, दगड काय करायचा आहे, त्या दगडाला कसा राहायचा आहे, झाड कशासाठी बनवलंय, झाडाचं काय काम आहे, झाड काय करणार आहे. अख्खा या क्रिएशन मध्ये, ह्या रियालिटी मध्ये, आपली जी रियालिटी आहे ना, त्या रियालिटी मध्ये जी जी गोष्ट असते ना, त्या गोष्टीची जी इन्फॉर्मेशन आहे ना, ती इन्फॉर्मेशन त्या सोल मध्ये असतं. ओके. सोल म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशनचा एक असा सॉफ्टवेअर आहे. ओके. तसा माणसाच्या सोल मध्ये, आपला माणसाच्या ॲनिमल सोल मध्ये आणि ती अख्खी इन्फॉर्मेशन असतं की माणसाने या जगामध्ये काय पर्पजनी बनवलेलं आहे, काय कशासाठी बनवलंय आणि कसा तो हे करणार आहे त्याच्यासाठी बनवलाय. पण माणसामध्ये जो गॉडली सोल असतो ना, फक्त ह्युमन काइंड मध्ये तो गॉडली सोल असतो. आणि तो गॉडली सोल ह्युमन काइंड मध्ये सगळ्यांमध्ये नसतं. ओके. सगळ्यांमध्ये नसतं का? कारण तो गॉडली सोल आहे ना, तुम्ही जर त्या गॉडली सोल बरोबर कनेक्ट केला आणि तुम्ही त्या गॉडली सोलला तुम्ही एक्सेप्ट केला ना, कबूल केला, कब्बाला आहे ना, कब्बाला म्हणजे कबूल ह्या शब्दापासून येतो. तुम्ही जर त्या रिसीव्ह केला ना त्या गॉडली सोलला, तरच तो गॉडली सोल तुमचा संकेत होऊ शकतो. आणि म्हणून तोरामध्ये आहे ना कितीतरी गोष्टी सांगितल्यात की आपला आहे ना तो सोल आहे ना कार्यत होतो म्हणजे यू विल बी कट ऑफ फ्रॉम द कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे काय? तुमच्या गॉडली सोल पासून तुम्ही कट ऑफ व्हाल, असं असतं. तर हा गॉडली सोल आहे ना, तुमच्या बरोबर कनेक्ट व्हायसाठी आपल्याला मिtzवा दिलेले आहेत, आपल्याला कितीतरी गोष्टी दिलेल्या आहेत. आपण आहे ना जर एखाद्या ह्युमन ॲनिमल सारखा वागलो ना, तर ह्युमन ॲनिमल सारखा वागलो ना, तर आपल्याला त्या गॉडली सोलची गरज नाही. एखादा कुत्रा जर कुत्र्यासारखा वागला ना, तर त्या कुत्र्याला गॉडली सोलची गरज नाही ना, तो डॉग सारखा वागते. त्याचा जो प्रोग्राम आहे, त्याला जे करायचं आहे तो ते करतोय, तर त्याला एक्स्ट्रा सोलची गरज नाही. तसा माणूस जर ह्युमन ॲनिमल सारखा वागला ना, तर त्याला त्या गोष्टीची गरज नाही, गॉडली सोलची गरज नाही. आणि त्याला गॉडली सोलची जर गरज नाही, तर गॉडली सोल बरोबर त्याचं कनेक्शन होत नाही. तर तो ह्युमन, त्याला दिलेला जो इन्फॉर्मेशन, त्याच्या सोलला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ना ह्युमन ॲनिमल सारखा राहायचा, त्याच्याने तो ह्या जगामध्ये तो व्यवस्थित राहू शकते आणि त्याचा जो पर्पज आहे ना तो पर्पज करू शकते तो ह्या जगामध्ये. पण त्या ॲनिमलला, म्हणजे तो ह्युमन ॲनिमल आहे ना, त्याला जर गॉडली वागायचं असेल, त्याला जर काहीतरी गॉडली करायचं असेल, वेगळा
नाही अॅनिमल सारखा करायचा, त्याला अॅनिमल पेक्षा काहीतरी वेगळा करायचं असेल ना, तर तो वेगळा करायसाठी जेव्हा तो ट्राय करतो आणि तो त्या गोष्टीमध्ये पडतो ना, तेव्हा त्याचा त्या गोष्टी त्या सोल बरोबर कनेक्शन होतं, ज्याला तो त्याचा गॉडली सोल म्हणतात. आणि हा जो गॉडली सोल आहे ना, हा गॉडली सोल त्याला या जगामध्ये गॉडली कामं करायला लावतं. गॉडली कामं करायला लावतं म्हणजे काय, तर देवाने जसं ह्या जगामध्ये सगळं केलंय ना, गिव्हिंगचा, म्हणजे जे सगळ्या पॉझिटिव्ह क्वालिटीज आहेत ना, त्या पॉझिटिव्ह क्वालिटीजचा काम करायला लावतं. ओके, तर आपण आहे ना बघू की नॉर्मल जो स्पियर आहे ना, त्याच्यापेक्षा जर जेव्हा गॉडली सोल आपल्या सोल बरोबर कनेक्ट होतं ना, तेव्हा काय होतं. ओके, म्हणजे जेव्हा मी ॲनिमल सोल बरोबर कनेक्टेड आहे ना, तर ही बॉडी आहे ना माझी व्यवस्थित चालू शकतं. मी खाल्ल्यावर व्यवस्थित पचतं, कारण हा सगळा जो काम आहे ना, तो कोणाचा काम आहे, सगळा माझ्या बॉडीला बघायचा, माझ्या माझ्या फिअर्स बघायचं, माझं प्लेजर्स बघायचं, माझी हेल्थ बघायची, हे सगळं कोणाचं काम आहे, हा माझ्या ॲनिमल सोलचं काम आहे. माझा जो ॲनिमल सोल आहे ना, त्याचं काम आहे. म्हणून माझा ॲनिमल सोल मला बोलतो ना, भूक लागली खा, इथं डेंजर आहे, डेंजरस जागा, इकडे जाऊ नको, अमुक अमुक गोष्टीमध्ये रिस्क घेऊ नको, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला सांगतो ना, तो आपला ॲनिमल सोल सांगतं. कारण ॲनिमल सोल जो आपला ॲनिमल सोल आहे ना, त्या ॲनिमल सोलचं काम काय आहे, की आपल्याला ह्या जगामध्ये जो पर्पज आहे ना, या जगामध्ये पर्पज काय, रिप्रोड्यूस करायचा, जगाचा, प्लेजर घ्यायचा आणि स्पीशीजला पुढं वाढवायचा आपल्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, व्यवस्थित डेंजर मध्ये नाही राहायचं, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायचं काम आपल्या ॲनिमल सोलचं असतं. तर ॲनिमल सोल तो सगळा करत असतं. पण जेव्हा ॲनिमल सोलचं आहे ना गॉडली सोल बरोबर कनेक्शन होतं ना, तेव्हा आहे ना काहीतरी आहे ना चेंजेस होतात. आणि त्या चेंजेस काय असतात, त्या चेंजेस असतात ते ॲनिमल सोलला आहे ना, तो गॉडली सोल ओव्हरटेक नाही करत, तो ॲनिमल सोल बरोबरच काम करतो आपल्या. आणि तो ॲनिमल सोल बरोबर काम करतो ना, तो आपला ॲनिमल सोल काय करतं, की स्वतःला त्रासात टाकून पण दुसऱ्याला हेल्प करतं, स्वतःला डेंजर मध्ये टाकून पण दुसऱ्याला हेल्प करतं. म्हणजे जे नॉर्मली जे ॲनिमल क्वालिटीज आहेत ना, त्या ॲनिमल क्वालिटीजच्या वर ती गोष्ट करतं, ज्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा फायदा कमी असतो. पण गॉडली सोल जो आहे ना, तो ॲनिमल सोलला ओव्हरटेक नाही करत, तो ॲनिमल सोल संगती काम करतो आणि ॲनिमल सोल गॉडली सोल संगती काम करतं. तर आपण बघू की ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट काय होतं. बघा, सगळ्या ॲनिमल वर्ल्ड मध्ये आहे ना, सगळ्या ॲनिमलला आहे ना ब्रेन असतं, बरोबर. माणसाला जसा ब्रेन आहे ना, तसं सगळ्या ॲनिमल लोकांना ब्रेन असतात. पण सगळ्या ॲनिमल लोकांच्या ब्रेनचं काम काय असतं, सगळ्या ॲनिमल लोकांच्या ब्रेनचं काम काय असतं, त्यांची बॉडी जी आहे ना, त्या बॉडीला कनेक्ट करून त्या बॉडी बद्दल बघायचं आणि त्यांना सगळं डिसिजन घ्यायला, फिअरचं डिसिजन, स्वतःला वाचवायचं डिसिजन, हे सगळं डिसिजन घ्यायला तो ब्रेन हेल्प करत असतो, बरोबर. आणि त्यांची जी मेमरी असतं ना, ती मेमरी काय असतं, ॲनिमल लोकांची मेमरी, की ही गोष्ट फिअरफुल होती, ही गोष्ट डेंजरस आहे, ही गोष्ट परत नाही करायची, ही गोष्ट नाही करायची, एवढेच मेमरी हे करत असतो. तसा ह्युमन ब्रेन पण आहे ना, तेवढाच काम करत असतं. ह्युमन ब्रेन पण त्याच गोष्टीबद्दल काम करत असतं. म्हणजे ह्युमन ॲनिमल ब्रेन आहे ना, तेवढाच काम करत असतं. सगळ्या ॲनिमलचं आहे ना माइंड पण असतं, जसं आपला माइंड आहे ना, तसं सगळ्या ॲनिमल लोकांचं पण माइंड असतं. सगळ्या ॲनिमल लोकांचं माइंड काय करतं, की त्या लोकांना डिसिजन घ्यायला हेल्प करतं. ही गोष्ट मला दिसतंय, ती गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे की वाईट आहे, ही गोष्ट मी खाऊ की नाही खाऊ, इथं मी जाऊ की नाही जाऊ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींबद्दल डिसिजन घ्यायला येतं, की जो समोरचा दुसरा ॲनिमल आहे ना, तो माझ्यासाठी फ्रेंडली आहे की माझ्यासाठी डेंजरस आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा डिसिजन घ्यायला, म्हणजे जसं आपला माइंड काम करतं तसं त्यांचा पण माइंड काम करतं. ह्युमन माइंड मध्ये काय डिफरन्स आहे, ह्युमन ॲनिमल माइंड मध्ये डिफरन्स काय, की तो जास्ती डेव्हलप झालेला आहे, आणि जास्ती म्हणजे आपण जो इव्होल्युशनची पाथ बोलू ना, तर इव्होल्युशनच्या पाथ मध्ये ब्रेन आणि माइंड जास्ती डेव्हलप झालेला आहे. पण आपल्यामध्ये आहे ना, ॲनिमल सोलला आहे ना, गॉडली सोल बरोबर कनेक्ट व्हायचा आहे ना चान्स आहे. आणि तो जो चान्स आहे ना, वेसल बोलतात त्याला, आपण आहे ना वेसल आहे, म्हणून गॉडली सोल बरोबर कनेक्ट व्हायचा वेसल आहे ना, त्याच्यामुळे आहे ना आपल्यामध्ये आहे ना ह्युमन ब्रेन मध्ये, ह्युमन माइंड मध्ये आणि ह्युमन
बॉडीमध्ये आहे ना जास्ती काहीतरी एक्सेस गोष्टी दिलेल्या आहेत. तर एक एक्सेस गोष्ट माणसामध्ये दिलेली ती काय, ती त्याच्यामध्ये आहे ना इंटेलेक्ट आहे, इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये. तो इंटेलिजन्स यूज करू शकतो. तो मेमरीज नुसत्या नाही यूज करत, तर तो त्या मेमरी पासून काहीतरी बनवून तो इंटेलिजन्स यूज करतो. आणि इंटेलिजन्स यूज करायसाठी त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडं इमॅजिनेशन नावाची गोष्ट आहे. इमॅजिनेशन नावाची गोष्ट आहे ना, ती इमॅजिनेशन नावाच्या गोष्टीमध्ये तो हे करून वेगळ्या वेगळ्या मेमरीज मिक्स करून आणि हे करून असा झाला होता, असा झाला होता, असा झाला होता, तर असा असा झाला होता म्हणून असा पुढे असा असा झाला तर काय होईल, म्हणजे इमॅजिनेशन मध्ये तो मिक्स करून त्याच्यामधून नवीन इंटेलिजन्स काढू शकतो. तसंच माणसाच्या माइंड मध्ये आहे ना, त्याचा जो माइंड आहे ना, तो जास्ती आहे ना, जास्ती गोष्टी हे करतो आणि त्याच्यामध्ये तो रिलेशन्स बनवतो. अॅनिमल लेवलवर तो रिलेशन कशासाठी बनवतो, की माझ्या फायद्याची जी गोष्ट आहे ना त्याच्यासाठीच माणूस रिलेशन बनवतो अॅनिमल लेवलवर. म्हणजे हा माणूस माझ्या फायद्याचा आहे ना, तर त्याच्यासाठी दोस्ती करत. तो माणूस माझ्या फायद्याचा नाही ना, तर त्यासाठी तो दोस्ती नाही करेल, त्याच्यासाठी रिलेशन नाही ठेवल. असा अॅनिमल लेवलवर आहे. गॉडली लेवलवर तो फायदा नसेल तरी त्या माणसाचा हेल्प करतो. गॉडली लेवल म्हणजे तो जो वरचा लेवल आहे ना, रिलेशन बनवायचं, रिलेशन लक्षात ठेवायचं आणि मग वेगवेगळ्या रिलेशन मधून काहीतरी वेगळ्या गोष्टी करायच्या, कुठल्या रिलेशन मध्ये काय करू शकतो, काय नाही करू शकतो, हे इंटेलिजन्स आणि आपला जो माइंड आहे ना, ह्या गोष्टींच्या मिक्सचरनी आपण नवीन गोष्ट बनवतो. आणि आपल्या बॉडीमध्ये पण अॅनिमल लेवल पेक्षा जास्ती आपण बॉडी वापरतो. अॅनिमल नुसता त्याचं जे इन्स्टिंक्ट आहेत ना, त्या इन्स्टिंक्टच्या हिशोबाने सगळ्या कामं करतो, पण ह्युमन इन्स्टिंक्ट लेवलनी नाही करत. इन्स्टिंक्टच्या पलीकडे पण तो काम करू शकतो. ओके, म्हणजे त्याला भूक नाही लागली ना तरी तो खाऊ शकतो. बाकीचे अॅनिमल आहेत ना, ती लोकांना भूक लागली तरच ते खातात. दुसरं त्यांच्यामध्ये ओबिसिटी हे ते सगळ्या बिमाऱ्या नाही होत, डायबिटीज येते. माणसामध्ये काय होतं, कारण माणूस प्रत्येक इन्स्टिंक्ट पेक्षा जास्ती करू शकतो. कारण ही जी कॅपॅसिटी आहे ना एक्स्ट्रा करायची, एक्स्ट्रा गोष्टी करायची, ती कॅपॅसिटी कशाला दिलेली आहे माणसामध्ये, कारण तो गॉडली सोल बरोबर कनेक्ट होऊ शकतो म्हणून. ओके, आता जेव्हा गॉडली सोल बरोबर माणसाचं कनेक्शन होतं ना, आपला जो अॅनिमल सोल आहे ना, त्या अॅनिमल सोलला आपण काय बोलतो, नेफेश बेहिमा बोलतो. नेफेश बेहिमा म्हणजे अॅनिमल सोल. नेफेश म्हणजे सोल आणि बेहिमा म्हणजे अॅनिमल. तो नेफेश बेहिमा म्हणजे अॅनिमल सोल. तर आपला नेफेश बेहिमा ह्याच्याबरोबर जेव्हा गॉडली सोलचा कनेक्शन होतं ना, तेव्हा आपण त्याला आहे ना नेफेश बेहिमा नाही बोलत किंवा नेफेश एलोकित नाही बोलत, आपण त्याला नुसता नेफेश बोलतो. ओके, तर तसाच आपला जो माइंड आहे ना, त्या माइंड मधला जो रुआख आहे ना, तर रुआख आहे ना, तो सगळ्या अॅनिमल मध्ये जसा आहे ना तसाच आहे. ओके, पण आपला जेव्हा गॉडली सोल मध्ये जेव्हा कनेक्ट होतो ना, तेव्हा तो रुआख जो आहे ना, रुआख तो वेगळा काम करायला लागतो. आणि आपला जो नेशामा आहे ना, ब्रेन इंटेलेक्च्युअल लेवलवर ब्रेन करतं. तर हे जेव्हा कनेक्शन होतात ना आपल्या गॉडली सोलचा आपल्या नेफेश बेहिमा बरोबर जेव्हा कनेक्शन व्हायला लागतं ना, तेव्हा काय काय गोष्टी असतात ना, ते मी तुम्हाला म्हणजे कबॅलिस्टिकल लँग्वेज मध्ये सांगेन. आपण आहे ना नेम ऑफ 42, नेम ऑफ 72 असं सगळा लेक्चर केला होता, तुम्हाला आठवतंय? कब्बालामध्ये देवाचं नाव आहेत वेगवेगळी. एक आहे नेम ऑफ 12 लेटर्स, म्हणजे आपला युथ के आणि वाव के आहे ना, युथ के आपण शेमा इस्रायल अदोनाय एलोहेनु अदोनाय एखाद बोलतो. त्याच्यामध्ये 3 टाइम होतो ना, अदोनाय एलोहेनु अदोनाय, तो तीन टाइम जो नाव येतो ना त्याला आपण नेम ऑफ 12 बोलतो, कारण त्याच्यामध्ये 4 4 4 12 लेटर्स आहेत. मग आपण नमाज करताना दर टायमाला बोलतो ना, की अदोनाय मेलेक अदोनाय मालाक अदोनाय इमलोक लेवला, म्हणजे देव होता, देव आहे, देव असल. तर त्याच्यामध्ये पण 3 वेगवेगळ्या लेवलवर ते 3 योध हा नाव घेतला जातो ना, तर त्याला नेम ऑफ 12 बोलतात. ओके, तसं नेम ऑफ 42 आपण नेम ऑफ 42 चा घेतला ना, अन्ना बेकोवाच्या बद्दल एक लेक्चर घेतला होता, आठवतंय? तर अण्णा बेखोवाचा जो लेक्चर घेतला त्याच्यामध्ये आपण बोललो नेम ऑफ 42 आहे. तर नेम ऑफ 42 काय आहे, तर नेम ऑफ 42 हा क्रिएशन चालवासाठी, टाइम लेवलवर हा क्रिएशन चालवासाठी, कंटिन्युएशन मध्ये हा क्रिएशन चालवासाठी देवानी जे बनवलेलं 42 देवाच्या नावापासून आणि देवाच्या पासून जे 42 मलाखीम 42 एंजल्स बनतात ना, आणि ते एंजल्स ह्या जगामध्ये कसं काम करतात, तर त्याच्याबद्दल तो नेम ऑफ 42 आहे. आपण नेम ऑफ 72 नेम ऑफ 72 पण घेतलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की
नेम ऑफ 72 नी काय केलं होतं, तर मोशेनी जेव्हा काठी लावली आणि समुद्र दुभांगला ना, तर त्या टायमाला ते नेम ऑफ 72 यूज झाला होता. एलिया हन्नाबीने जेव्हा त्या मेलेल्या मुलाला परत जिवंत केला होता, तेव्हा नेम ऑफ 72 यूज केला होता. तर असा नेम ऑफ 72 पण आहे. नेम ऑफ 72 म्हणजे काय, हा फिजिकल वर्ल्ड चालवासाठी देवानी जे 72 एंजल्स बनवलेत ना, त्या एंजल्स, ते एंजल लोक आहेत. ओके, हे आठवते तुम्हाला की नाही आठवत? आपण हा लेक्चर घेतला होता म्हणजे आपल्या युट्यूबच्या याच्यावर आहे तो. तुम्ही नाही बघितला असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर देवानी आहे ना, हा अख्खा जग चालवासाठी आहे ना, जसं आपली बॉडीमध्ये आपल्याला माइंड आहे आणि इंटेलेक्ट आहे ना, ब्रेन आहे, माइंड आहे, इंटेलेक्ट आहे, तसं हा अख्खा जग आहे ना, ह्या जगामध्ये पण आहे ना, कारण आपल्याला आहे ना देवानी कसं बनवलंय, देवाच्या इमेज मध्ये बनवलंय. देवाच्या इमेज मध्ये बनवलंय म्हणजे काय, की जसा हा अख्खा देवानी जग बनवला ना, तसंच आपल्याला बनवलेलं आहे. अख्खा जग म्हणजे अॅनिमल किंगडम सोडून आपल्या ह्युमॅनिटी कसं बनवलेलं, ह्युमॅनिटी सगळ्या जगामध्ये राहते. तर हा अख्खा जसं जग आहे ना, तसं देवानी वेगवेगळ्या लेवलचं जग बनवलेलं आहे. एक जग जो आहे तो आपला आपला जसा माइंड आहे, तुमचा माइंड कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? म्हणजे आपण जिथं लक्ष देतो तिथं आपला माइंड आहे, पण आपण असं, आता आंटी बोलली इथं आहे, इथं माइंड असतं, इथं ब्रेन आहे असायचं. इथं माइंड, इथं माइंड आहे, इथं आहे माइंड, कुठं आहे माइंड? तुम्ही जिथं लक्ष द्याल तिथं माइंड असतं ना. आता सगळी माणसं There लेक्चरला are बसलीत, पण thoughts are there. कुठल्या, आता राखेलचा थॉट इस्रायल मध्ये आहे, तर राखेलचा माइंड इस्रायल मध्ये आहे की इथं आहे? माइंड कुठे आहे आपल्याला नाही माहिती. माइंड कुठे, तर माइंड जी आहे ना, हा फिजिकल वर्ल्ड मध्ये नाही. फिजिकल म्हणजे जे आपल्याला दिसते तिथं नाही. माइंड काय आहे, कुठेतरी ऍबस्ट्रॅक्ट जागेत मध्ये माइंड असतं, बरोबर. आणि आपला ब्रेन आहे, आपल्या डोक्यात ब्रेन आहे, पण ब्रेन मधून इंटेलिजन्स कुठे येतं, तुमचा थॉट्स कुठे येत आहेत, तुमचं थिंकिंग प्रोसेस कुठे चालते, तुम्हाला ब्रेन मध्ये कुठे चालते, तुम्ही सांगू शकता? आपण नाही सांगू शकत ना. तसा ऍबस्ट्रॅक्ट जसा ते आहेत ना, तसं ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी, तसा देवानी आहे ना, हा जग जग जसं आपल्या बॉडीमध्ये त्या गोष्टींसाठी ती ठिकाण दिलं ना, त्या ठिकाणी ते नाही चालत आहे. तसं हा जग चालवासाठी देवानी वेगवेगळ्या लेवल्स बनवलं. जसा माइंड ऍबस्ट्रॅक्ट आहे ना, तसा एक ऍबस्ट्रॅक्ट जागेमधून हा जग चालले जातं. त्या ऍबस्ट्रॅक्ट जागेला आपण काय बोलतो, यत्सिराचा वर्ल्ड. यत्सिराचा वर्ल्ड म्हणजे काय, की एक असा वर्ल्ड देवानी बनवलाय, जसा आपला माइंड कुठे आपल्याला नाही माहिती ना, तसा ह्या जगाचा माइंड आहे ना कुठंतरी आहे. फॉर्मेशन, त्याला वर्ल्ड ऑफ फॉर्मेशन होतो, त्या ह्याच्यामधून हा जग चाललेला असतो. आणि हा जग कसा व्यवस्थित चालावा, कसा व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्हाव्या, ही गोष्ट झाल्यावर ती गोष्ट कशी व्हायला पाहिजे, हे ते सगळा जो प्रोग्राम आहे ना, तो प्रोग्राम कुठून चालतंय, जसा आपल्या ब्रेन मधून चालतं ना, तसा यत्सिराच्या वर्ल्ड वर वेरियाचा वर्ल्ड आहे, क्रिएशनचा वर्ल्ड आहे, तिकडनं चालतं. तर हा तो जो क्रिएशनचा वर्ल्ड आहे ना, म्हणजे ह्या वर्ल्डचा जो अख्खा जो प्रोसेस जिथून चालतं ना, त्याला क्रिएशनचा वर्ल्ड, आणि त्याच्यावर अजून खायाचा वर्ल्ड आणि हे वर्ल्ड आहे. आपण ते त्याच्याबद्दल नाही, आपण बॉडी आणि हा वर्ल्ड कसा इंटरॅक्ट करतोय त्याच्याबद्दल. तर हा जो गॉडली सोल आहे ना, आपला अॅनिमल सोल कुठे आहे, आपला अॅनिमल सोल आपल्या बॉडीमध्ये आहे, कारण तो आपल्या बॉडी चालवतोय तो. जसं कुत्र्याचा अॅनिमल सोल, कुत्र्या ना आपल्या बॉडीमधून, कुत्र्याच्या बॉडीमधून कुत्र्याचा जो सोल आहे ना, तो निघून गेला, तर कुत्र्याची जशी डेड बॉडी पडतं ना खाली, तसा आपल्या बॉडीमधून आपला सोल निघून गेला ना, तर जे राहतं ना त्याला डेड बॉडी बोलतो. तर तो सोल कुठं राहते, आपला अॅनिमल सोल कुठं राहते, आपल्या बॉडीमध्ये राहत असतं. आणि तो आपल्याला आपण बॉर्न होतो ना, बॉर्न म्हणजे आपण बॉर्न व्हायचा चालू होतं ना, कन्सेप्शन पासून तो अॅनिमल सोल आपल्याला मिळालेला असतो, आणि तो या बॉडीमध्ये आहे. कुठे आहे तुम्हाला शास्त्र बोलते की तो आपल्या ब्लड मध्ये आहे, म्हणून आपल्याला सांगितलं की ब्लड खाऊ नको. म्हणजे तो ब्लड मध्ये आहे, म्हणजे ब्लड मध्ये नाही राहते, तो ब्लडच्या थ्रू बॉडी चालवते. त्याचा मीडियम काय बॉडी चालवायचा, ब्लड आहे. ओके, म्हणून ब्लड खाऊ नको असं सांगितलं आपल्याला. पण अॅनिमल सोल हा जरी बॉडीत असला ना, तर गॉडली सोलला यासाठी कुठला आहे, गॉडली सोलला आपल्या बॉडीवर असर टाकासाठी गॉडली सोल कुठून येणार आहे, गॉडली सोल गॉडकडनं येणार आहे, देवाकडनं आलेली ती गोष्ट. तर तो गॉडली सोल जेव्हा खाली येतं ना, तर तो खाली येतं तेव्हा कुठून येतं, तो खाली ह्या जे वेगवेगळे आहेत ना, बेरियाचा वर्ल्ड, येत्सिराचा वर्ल्ड, हे जे वर्ल्ड आहेत ना, ह्या वर्ल्ड मधून तो खाली येतं.
जसं तुमच्या डोक्यातला थॉट तुमच्या ऍक्शन मध्ये यासाठी काहीतरी प्रोसेस आहे ना, तसं ह्या जगामध्ये कुठली पण गोष्ट खाली यासाठी काहीतरी प्रोसेस आहे. तर त्या प्रोसेसमध्ये तुमचा गॉडली सोल कुठून येतंय? बेरियाच्या वर्ल्ड मधून, येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये, येत्सिराच्या वर्ल्ड मधून हा आसिया ह्याला आसियाच्या ऍक्शनच्या वर्ल्ड मध्ये येतो, ह्या वर्ल्ड मध्ये येतो. बरोबर. पण तो ह्या वर्ल्ड मध्ये जेव्हा तुमच्या बॉडीवर, तुमच्या बॉडीमध्ये असलेल्या अॅनिमल सोल बरोबर जो तो हे करते ना, कंबाईन होत तो त्याचं काम करते ना, तेव्हा आहे ना आपलं जे हे आपली जी बॉडी आहे ना, त्या बॉडीमध्ये आहे ना, जसं 72 एंजल्स देवानी बनवलेले आहेत आसियाचा वर्ल्ड चालवायला, आणि 42 एंजल्स बनवलं देवानी येत्सिराचा वर्ल्ड चालवायला, आणि 12 एंजल्स बनवलं बेरियाचा वर्ल्ड चालवायला. तर हे जसं जसं ते एंजल्स आहेत ना, ते हे जे पॉवर आहेत ना, तशा तसा हा सोल तिकडनं खाली आल्यावर तुमच्या बॉडीमध्ये आहे ना ह्या गोष्टी, आपल्या बॉडीमध्ये पण ह्या गोष्टी, म्हणजे तो तिकडनं ह्या बॉडीमध्ये येते ना, म्हणून आपल्या बॉडीमध्ये ह्या गोष्टी ऍक्टिव्हेट होतात. समजते मी काय बोलते ते? तर जसा तुमच्या बॉडीमध्ये ह्या गोष्टी ऍक्टिव्हेट झाल्या ना, त्या ऍक्टिव्हेट झाल्यावर काय होतं, ह्या गोष्टी ऍक्टिव्हेट झाल्यावर तर तुम्ही गॉडली कामं करू शकता. आता आपण बघू 72 काय आहे. पहिले पहिले तर आपण 72 बघू. 72 काय आहे? 72 काय आहे? 72 म्हणजे 72 कसा कसा 72 येते माहिती तुमच्या बॉडीमध्ये? तो सेफिरोतचा जो जो आपण एकदा एका टायमाला सेफिरोत बद्दल बोललो होतो ना, 10 सेफिरोत असतात, 3 सेफिरोत वर आहेत, 7 सेफिरोत खाली आहेत, आणि त्या 7 सेफिरोत मधला एक जो सेफिरोत मलकुत आहे तो सगळ्यात खाली आहे. तर 6 सेफिरोत आणि 7वा सेफिरोत मलकुत आहे, वर 3 सेफिरोत आहेत, ज्याला केतेर, होखमा आणि बिना बोलतात, ते वरच्या लेवल आहे. तर हा जो सेफिरोतचा वर्ल्ड आहे ना, त्या सेफिरोतच्या वर्ल्ड सारखी आपली बॉडी बनवलेली आहे देवाने. कारण देवाने आपल्याला इमेज मध्ये बनवलंय ना, देवाच्या इमेज मध्ये बनवतो. देवाचा इमेज काय? देवाचा इमेज काय? देव जेव्हा क्रिएशन करते ना, क्रिएशन करते म्हणजे क्रिएशन केल्यावर देव, क्रिएशनच्या आधी देवाचा कायच हे नाही, अननोएबल गॉड आहे. पण नोएबल कधी गॉड होते? जेव्हा क्रिएशन चालू होते. तर नोएबल क्रिएशन मध्ये देवाचा कसा इमेज आहे? तर ह्या 10 सेफिरोत सारखा. म्हणून माणसाचा जो स्ट्रक्चर आहे ना, तो ह्या 10 सेफिरोत सारखा आहे. तो 10 सेफिरोत सारखा कसा आहे? तर आपल्याला केतेर असतं. केतेर म्हणजे आपला डोक्याचा टॉप जो पोर्शन आहे त्याला केतेर. केतेर म्हणजे क्राऊन आहे. क्राऊन, याला क्राऊन बोलतात ना, क्राऊन आहे. मग आपल्या खोखमा विना म्हणजे काय? खोखमा विना म्हणजे विजडम आणि अंडरस्टँडिंग. तर आपला विजडम आणि अंडरस्टँडिंग कुठून येतं? आपल्या ब्रेन मधून येतं. आपल्यामधून डोक्यामध्ये ब्रेनचं दोन पार्ट, खोखमा आणि बिनाचं. ओके. त्याच्यानंतर 6 सेफिरोत आहे. तर 6 सेफिरोत, खालचं 6 सेफिरोत कुठले आहेत? तर आपल्या बॉडी मधलं जे 6 पार्ट्स आहेत. ओके. बॉडी, राईट हँड, लेफ्ट हँड, राईट लेग, लेफ्ट लेग, बॉडी, आणि आपला जो रिप्रोडक्शनचा जो ऑर्गन आहे ना, तो, हे मिळून 6 आहेत. तर ते 6 सेफिरोत त्याच्यावर येतात. त्या गोष्टींचा तो इमेज आहे. आणि खाली आपलं जे पाय आहेत ते नेत्सा, पाय आणि पायाच्या खालची जी जमीन आहे आणि आपण ज्याच्यावर उभा राहतो तो आपला किंगडम आहे, मलकूत आहे. ओके. तर असा माणसाचा जो अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, तो कसा आहे? गॉडच्या इमेज सारखा. म्हणजे गॉड, नोएबल गॉड जो आहे ना, त्याचा इमेज जसा आहे तसा इमेज आहे. मग जेव्हा हा जो 72, हा जो गॉडली सोल जेव्हा खाली येतं ना, तर गॉडली सोल खाली आल्यावर काय होतं? आपला जो स्ट्रक्चर आहे ना, माणसाचा जो स्ट्रक्चर आहे, तर माणसाच्या स्ट्रक्चर मध्ये काय होतं? त्या गोष्टी, अख्ख्या क्रिएशन मध्ये ज्या गोष्टी आहेत ना, त्या क्रिएशन मधल्या गोष्टीचा इमेज तयार होतं परत. म्हणून आपल्यामध्ये मध्ये 42 एंजल्स, 72 एंजल्स, जे जे एंजल्स आहे ना या क्रिएशन मध्ये, ते ऍक्टिव्हेट होतात आपल्यामध्ये. ते तिथं आहेत. तिथं म्हणजे जसं मन कुठे आहे तुम्हाला माहिती नाही ना, तसं येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये आहेत ते. पण ते येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये असलं तरी ते गॉडली सोल जेव्हा तुमच्यामध्ये जेव्हा ऍक्टिव्हेट होतं ना, तेव्हा ते तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होतात. ते 42 एंजल्स, ते 72 एंजल्स, जे सगळे जे एंजल्स आहेत ना, ते आपल्यामध्ये ऍक्टिव्हेट होतात. आणि ते ऍक्टिव्हेट झाल्यावर आहे ना, हे जेव्हा एंजल ऍक्टिव्हेट झालं ना, तर हे एंजल ऍक्टिव्हेट झाल्यावरच आपण ह्या जगामध्ये आहे ना स्पिरिच्युअल कामं करू शकतो. कारण स्पिरिच्युअल कामं म्हणजे काय? स्पिरिच्युअल म्हणजे मटेरियलिस्टिकच्या वरची कामं आहेत ती. एखादा कुत्रा आहे ना, स्पिरिच्युअल काम नाही करू शकत. त्याला जर एखादा मटणाचा तुकडा मिळाला ना, तो मटणाचा तुकडा आहे ना, त्यातला अर्धा तुकडा काढून दुसऱ्या कुत्र्याला नाही देणार आहे.
कारण त्याच्यामध्ये ती क्वालिटी नाही आहे, कुठली क्वालिटी, गॉडली क्वालिटी नाही आहे त्याच्यामध्ये. ती गॉडली क्वालिटी यासाठी त्याच्यामध्ये वेच नाही. पण माणसामध्ये त्याला किती पण भूक लागली असेल आणि तो किती पण भुक्का असेल नाही असेल ना, तर त्याला एखादा भाकरीचा तुकडा मिळाला ना, तो भाकरीचा तुकडा आहे ना 4 माणसांबरोबर वाटून खाऊ शकते, जर त्याच्यामध्ये गॉडलीनेस असेल तर. हा जो स्वतःबद्दल न विचार करता दुसऱ्यांबद्दल विचार करायचा, स्वतःला किती पण त्याची गरज असली तरी दुसऱ्यांबद्दल विचार करा, हा जो गॉडलीनेस आहे ना, हा गॉडलीनेस कशा पाहिजे येते आपल्याला, कारण आपण त्या स्ट्रक्चर बरोबर आहे ना, त्या स्ट्रक्चर बरोबर सिंक्रोनाइज होतो. आणि तो स्ट्रक्चर सिंक्रोनाइज झाला ना, की ऍक्टिव्हेट झाला ना आपल्यामध्ये, की आपल्याला आहे ना तो तशी कामं करायला लावतो. आणि जेवढा जास्ती गॉडली कामं करायला लागतात ना, तसं तसं ते जास्ती ऍक्टिव्हेट होतं. तर आपण जेव्हा कुठली पण चांगली कामं करतोय ना, तर चांगली कामं करताना आपण जेव्हा ती चांगली कामं होत आहेत ना, आणि आपल्याला समजते की आपण ती चांगली कामं करतोय, आणि दुसरी माणसं आपल्याला, कारण तुमच्यामधली तुम्ही जर चांगली कामं करत असाल ना तुमचं स्वतःचं नुकसान करून, तर दुसरी माणसं तुम्हाला बोलतात, अरे स्वतःचा कशाला टाइमपास करतो, स्वतःचा नुकसान करून कशाला हे करतो सगळं. दुसऱ्या जेव्हा माणसांना जो लोअर लेवलचे आहेत ना, ते लोक तुम्हाला सांगतात ना, तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की तुमचा जो आहे ना, ते जे गॉडली सोल आहे ना, तो ऍक्टिव्हेट झालाय, आणि तुमच्यामधून ते एंजल, तुम्ही त्या एंजल्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात करून. जे 72 एंजल्स आणि 42 एंजल्स आहेत ना, त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आता मी तुम्हाला सांगतो की आपण आहे ना टोटल कसं त्याच्यामध्ये जाऊ शकतो. टोटल त्या वरच्या लेवलला जायचं ना, त्याच्यासाठी कसा कसा वरच्या लेवलला जायचं. तर आहे ना, पहिला सगळ्याच्या वरचा जो लेवल आहे ना, बेरियाचा लेवल आहे ना, तो त्याच्या नेम ऑफ 12 आहे. नेम ऑफ 12 म्हणजे 12 आहे. 12चा नाव आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय, तर त्याचा स्ट्रक्चर जो आहे ना, तो क्यूब सारखा स्ट्रक्चर आहे. आणि क्यूबला तुम्ही अख्ख्या लाईनी बघितल्या ना, तर क्यूबला लाईनी, टोटल जे लाईनी असतात ना, ते लाईनी कशा असतात, 12 असतात. म्हणजे 4 4 आणि अशा 4, तो असतं. तर त्या स्ट्रक्चर मध्ये तो जो स्ट्रक्चर आहे ना, सगळ्यात वरचा बेरियाचा जो स्ट्रक्चर आहे ना, तो नेम ऑफ 12 आहे. त्याच्या खाली जो आहे ना, तो नेम ऑफ 42 आणि नेम ऑफ 72 चा स्ट्रक्चर आहे. तर नेम ऑफ 42 चा स्ट्रक्चर काय, तर नेम ऑफ 42 चा स्ट्रक्चर आपल्या कुठं, माणसाच्या कुठं येतं, माणसाच्या माइंड मध्ये येतो. आणि नेम ऑफ 72 चा जो स्ट्रक्चर आहे ना, तो माणसाच्या बॉडीमध्ये येतो. ओके, म्हणजे आपला जो बॉडी आहे ना, नेफेश, बॉडी चालवासाठी काय आपल्याला नेफेश आहे. तर नेफेश मध्ये जो स्ट्रक्चर तयार होतं ना, तो कुठला तयार होतं, 72 चा स्ट्रक्चर तयार होतं. आणि आपला जो रुआख आहे, रुआख म्हणजे जो माइंड चालवतोय, माइंडचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये जो स्ट्रक्चर आहे ना, त्याच्यामध्ये नेम ऑफ 42 चा स्ट्रक्चर येतो. ओके, 42 चा का स्ट्रक्चर येतं, कारण 42 आपण बघितला, 42 काय आहे, आपण केला होता ना, तर 7 डेज आहेत ना, 7 डेज ऑफ वीक, 7 डेज ऑफ वीक आहेत ना, त्याच्यामध्ये 6 जे आपला जो स्ट्रक्चर आहे ना, आपल्या स्ट्रक्चर मध्ये माइंड, आपण जरी बोललो ना इथं माइंड, तरी माइंड चालवायला आपल्याला हार्ट लागतं. आपला जो हार्ट आहे ना, त्याच्या हिशोबाने माइंड चालतो. तर आपल्या हार्ट मध्ये नाही, तो आपल्या त्या स्ट्रक्चर मध्ये, रुआकच्या स्ट्रक्चर मध्ये येतो. तो नेम ऑफ 42 मध्ये येतो. नेम ऑफ 42 काय आहे, 6 डेज मल्टिप्लाय बाय 72 42 येतं. 6 सेफिरोत जे आहेत ना, पहिले वरचं 3 सेफिरोत आहेत, खाली किती सेफिरोत आहेत, 7 सेफिरोत आहेत. 7 सेफिरोत मधला जो मलकूत आहे तो एकदम खालच्या लेवलला आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये किती सेफिरोत राहिलं, 6 सेफिरोत राहिलं. तर आपल्या बॉडीमधलं जे 6 सेफिरोत आहे, त्याला 7 डेचा जो पिरियड आहे, 7 डेच्या पिरियड मध्ये जेव्हा तिला जे रिपीट होतात ना, तेव्हा तो जो नंबर येतो तो 6 7 42 येतो. ओके, म्हणून अन्ना बेकोवा आहे ना, अन्ना बेकोवा हे तुम्ही जर वाचाल ना, तर तो 7 लाईन्स मध्ये आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये 6 लेटर्स आहेत, 6 लेटर आहेत. तर हा स्ट्रक्चर कुठे येतं, आपला माइंड मध्ये येतं. आणि जो बॉडी मध्ये येतो तो 72 येतो. 72 चा कसा, 72 चा 60 जो आहे तो आपल्या फिजिकल बॉडी मध्ये येतो. 60 जो आहे ना, आपल्या बॉडी मध्ये, फिजिकल बॉडी मध्ये येतं. आणि 12 जे राहिलेले 12 आहेत ना, ते आपल्या वरचा जे 3 सेफिरोत आहेत ना, आपल्या ब्रेन, होकमा बिना, केतेर, होकमा आणि बिना, ह्याच्यामध्ये 12 चा स्ट्रक्चर येतो. म्हणजे 12 जो स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये परत एक 12 चा स्ट्रक्चर आणि 60, असं टोटल 72 जे नेम आहेत ना, ते 72 नेमचं स्ट्रक्चर आपल्यामध्ये येतं. 60 जर आता म्हणजे मी थोडासा नंबर्स मध्ये बोलतो. 60 हा काय आहे,
60 जे आपण बघतो ना टाइम टाइम काउंट करायचा जो प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये 60 येतं सगळा. तर 60 म्हणजे आपला जो आपण जर आपली ब्रेन आपला जो इंटेलेक्ट नेफेश म्हणजे ब्रेन ब्रेन म्हणजे वरचा लेवल मधला का नेशामा लेवल आहे ना, जर आपण आपला नेशामा लेवल नाही चालवला ना, नेशामा लेवल नाही चालवलं तर काय होतं, बॉडी आपली कशी चालतं 60च्या नेम ऑफ 60 चालतं. नेम ऑफ 60 म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये अख्खा जो आहे ना तो टाइम मध्ये चालतं. टाइम म्हणजे जो हा अख्खा जग जग बनवलाय ना, तो जग ज्या टाइम टाइम फ्रेम मध्ये बनवलाय ना, त्या टाइम फ्रेम मध्ये जसं आहे तसा चालतं. मग आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या मजल प्रमाणे होतात. आपल्या लाईफ मध्ये जे व्हायचं ते होतं. म्हणजे मिरॅकल्सनी काय चालत, नॅचरल वेनी चालतात. ओके. 60चा जो हे आहे ना काउंट तो काय नॅचरलचा काउंट आहे. आणि वरचा जो 12चा काउंट आहे ना तो काय, तो वरच्या लेवलचा काउंट आहे. ओके. परत बॉडी म्हणून आपली बॉडी म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे बायकांच्या ह्याच्यामध्ये बायकांच्या सोल मध्ये काय, बायकांच्या सोल मध्ये तिला जेव्हा 12 इयर्सचा होतात ना, म्हणजे त्यांच्या लाईफ सर्कलचा 12 इयर्स कम्प्लीट होतं ना कुठल्या पण बाईचा, तेव्हा काय होतं, तिचा आहे ना गॉडली सोल आहे ना तिच्यासाठी कनेक्ट होतं आणि तिचा गॉडली सोल कनेक्ट झाल्यावर ते क्रिएटर होतं. म्हणून आपल्यामध्ये बातमिसवा जो असतो ना तो 12 वर्षाचा झाल्यावर बातमिसवा करतात. पण मुलाचा काय आहे, मुलगा जो असतो ना तो 13 वर्षाचा जरी झाला ना तरी मुलामध्ये आहे ना आपल्यामध्ये एक एक स्ट्रक्चर दिलेलं आहे. काय स्ट्रक्चर दिलेलं आहे की तो 8व्या दिवशी त्याची सुलता करायची आहे. 8व्या दिवशी सुलता काय केली, कारण 7 डेज 7 हा जो नंबर आहे ना, हा 7 कसा आहे आपल्या जो नेम ऑफ 42 मध्ये काय 7 डेज 6 मध्ये आहे ना, तसा नेम ऑफ 42 7 डेज 6 मध्ये येतं. तर काय माणसाच्या जो एथ म्हणजे काय अबाउट द टाइम आहे. ओके. जेव्हा आपण नंबर मध्ये बोलू ना तर कुठं पण नंबर मध्ये आहे ना एक वीक बोललो ना तर एक वीक 7 डेज आहे. 7 डेज म्हणजे काय, तर म्हणजे ह्या नॉर्मल ह्या जगामध्ये स्पेस आणि टाइम मध्ये ती गोष्ट आहे. आणि जर आपण 8 बोललो ना 8 डे बोललो म्हणजे काय, इट इज समथिंग विच इज सुपर नॅचरल विच इज अबाव टाइम अँड स्पेस. म्हणून आहे ना 8व्या दिवशी सुलता करायचा. 8व्या दिवशी सुलता कर म्हणजे काय की त्याची जी बॉडी आहे ना, त्याचा जो फिजिकल बॉडी आहे ना, त्या फिजिकल बॉडीला आपण काय करतोय, जेव्हा सुलता होतो ना तेव्हा काय होतं, फिजिकल बॉडीला कनेक्ट कुठेतरी तो आहे ना ओपनिंग देतो आपण कनेक्ट व्हायचा, की ही विल बी कनेक्टेड टू द अदर अपर पार्ट ऑफ द अॅनिमल सोलच्या वरचा जो आहे ना तो आपण ओपन करतो आणि त्याला अॅनिमल सोल गॉडली सोल याच्या हिशोबाने त्याला ओपन केलेला असतं त्याला. अँड देन पुढचा जो अॅनिमल सोल कट होईल कसा होईल ती वेगळी गोष्ट आहे, पण आपण नुसतं ह्या गोष्टीबद्दल बोलत आहे. आता 42 जो नेम आहे ना, 42 नेम 7 डेजचा आहे, पण आपण 7 6 चा किती आहे 42 आहे, बरोबर ना. 7 मल्टिप्लाय बाय 7 किती आहे, 7 7 चा 49 आहे, बरोबर. म्हणजे आता तोरा तुम्हाला काय देते, 6 डेज यू शॅल वर्क. आपल्याला काय सांगितलंय तोरानी, 6 डेज यू शॅल वर्क म्हणजे आपल्याला 6 दिवस काम करायला सांगितलं. 6 दिवस म्हणजे 42, 6 7 जा 42, बरोबर. 6 डेज यू शॅल वर्क, 7 डे शॅल बी होली म्हणजे 7 डे आपला होली करतो म्हणजे 7 डे काय तर 49, 7 7 जा 49. म्हणून आपण ओमेर पण मोजतो. ओमेर मध्ये 49 डेज मोजल्यावर 58 डे जेव्हा येतं, 58 डे मध्ये काय येतं, 58 डेज काय 58 डे इज द ओपनिंग फॉर तोरा. म्हणजे 58 डेज डे मध्ये काय होतं, तुम्ही गॉड देवाबरोबर कनेक्ट करून तोरा रिसीव्ह करू शकता. ओके. तर तसा हे जे खालच्या लेवलच्या आपल्या जे 6 लेवल मध्ये जे देवदूत बसलेले आहेत ना, ते देवदूत आपल्याला काय करतात, ह्या जगामध्ये जे चाललंय ना नॅचरल वर्ल्ड मध्ये आहे ना, नॅचरल नेचर प्रमाणे चालवायला हे करतात. पण तुम्ही जेव्हा शब्दात पाळायला लागता, 7 डे म्हणजे शब्दात पाळायला लागता, तुम्ही तुमचा रुआख त्याला तुम्ही प्युरिफाय करता, तुम्ही स्पिरिच्युअल गोष्टी करायला लागता, तेव्हा काय होतं, तुम्ही आहे ना जो 49चा जो हे आहे ना तो कम्प्लीट करता. कारण तो 7 7 चा 49 आहेत ना, तर ते राहिलेले जे 6 आहेत ना ते वरच्या लेवलमध्ये आहेत, तर ते तुम्ही कम्प्लीट करता. ते जेव्हा कम्प्लीट केलं ना तुम्ही, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही डायरेक्ट आहे ना तुमचा रुआख लेवल पण आहे ना कुठं जॉईंट होऊ शकतं, होलीनेसला जॉईंट होऊ शकतं. आणि तुम्ही 50th लेवलला पोहोचू शकता, ज्याच्यातून तो गॉडली सोल आहे ना या बॉडीमध्ये म्हणजे ऍक्टिव्हेट होतं. आणि जेव्हा ते ऍक्टिव्हेट झाला ना
म्हणजे जेव्हा तो ऍक्टिव्हेट होतो ना, त्या टायमाला काय होतं, तुम्ही आहे ना हा नॅचरल सायकल मधून तुमची बॉडी, तुमचा जो अॅनिमल सोल आहे ना, या नॅचरल लेवल मध्ये नाही चालत, नॅचरल लेवलच्या वर चालायला लागतं. तर आपल्या बॉडी बरोबर जे जे होते ना, तर मी रॅपअप करून तुम्हाला सांगतो, आपल्या बॉडी बरोबर काय पण, ह्या बॉडीमध्ये काय पण होते ना, ते कसं होते, नॅचरल गोष्टी नॅचरल होते सगळं. नॅचरल म्हणजे कसं आहे, तुम्ही पैदा झाल्यावर तुमच्या अॅनिमल सोल मध्ये जो प्रोग्राम आहे ना, त्या प्रोग्रामच्या हिशोबाने चाललेला आहे सगळा. आणि तो प्रोग्राम ह्या जगामध्ये कसा आहे, ते तो प्रोग्राम ह्या जगामध्ये सगळं ठरलेला आहे, देवानी ठरवलेला आहे. हा प्लॅनेट इथं आला, तो प्लॅनेट इथे आला, तो कुठला इन्फ्लुएन्स येईल, काय येईल, कधी वॉर होईल, कधी काय येईल, त्या हिशोबाने चाललेलं आहे. कधी पैसेवाला व्हाल, कधी भिकारी व्हाल, कधी खायला मिळेल नाही मिळेल, हे सगळं ठरलेलं आहे. अॅनिमल लोकांचं जसं ठरलेलं आहे ना, तसं आपलं पण ठरलेलं आहे. त्या लेवलनी बॉडी चालत असतं. पण तुम्ही त्या 60च्या वर जाल ना, 60च्या वर जाल म्हणजे तो 72 60च्या वर जेव्हा चढायला लागतात ना, तुमचा 60चा जो तुमच्या बॉडीमध्ये 60चा लेवल आहे ना, त्याच्यामधून तुम्ही वर चढायला लागाल. म्हणजे तुम्ही कसं नेशामाच्या लेवलनी जेव्हा तुम्ही जगायला लागाल ना, नेशामाच्या लेवलनी जगायला लागाल म्हणजे काय, गॉडलीनेसच्या हिशोबाने जगायला लागाल ना, तेव्हा तुमचं काय होतं, तुमची जो 60च्या लेवल मधून तुमची बॉडी सुटतं. मग तुमच्या बॉडीवर आहे ना, ह्या जगामध्ये जे होते ना, त्या हिशोबाने गोष्टी नाही होत. म्हणजे तुमच्या जरी ह्याच्यामध्ये लिहिलेलं असेल ना, की तुम्हाला खायला नाही मिळेल, तरी पण आहे ना, मिरॅक्युलसली तुम्हाला खायला मिळेल. तुमच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की तुम्ही आजारी पडणार असाल, तर मिरॅक्युलसली तुम्ही आजारी नाही पडणार. ऍक्सिडेंट होणार आहे तर नाही ऍक्सिडेंट होईल. ह्या गोष्टी कधी चालायला लागतात, जेव्हा तुमचा नेशामा ऍक्टिव्हेट म्हणजे काय, नेशामा ऍक्टिव्हेट म्हणजे तुम्ही 60च्या वर गेलात. 60 एज नाही बोलत आहे मी, 60 म्हणजे तुमच्या बॉडीचं जे 60 एंजल्स आहेत ना, त्याच्या वर जेव्हा तुम्ही गेलात ना, तर तुमची बॉडी मिरॅक्युलसली चालायला लागतं. 42च्या वर गेलात ना, तुम्ही शब्दात पाळायला लागलात, होलीनेस म्हणजे मी कुठल्याच गोष्टी तुम्हाला सांगतो, शब्दात पाळायला लागला आणि प्रेयर्स करायला लागलात, सगळ्या व्यवस्थित गोष्टी करायला लागल्या, तर काय होतं, तुमचा 42च्या वर तुम्ही 49 मध्ये जाता. 49 मध्ये झाल्याबरोबर तुमचा जो माइंड आहे ना, तुमचा जो रुआख आहे ना, तुमचा हार्ट आहे ना, हा पण मिरॅक्युलसली चालायला लागतो. मग तुम्ही जसं बोलता तसं होतं. कारण आता ते एंजल्स आहे ना, तुमच्यामधून आहे ना काम करू शकतात. मग तुम्ही ह्या 7 डेजचा जो सायकल आहे ना, 60चा जसा सायकल आहे, तर 7चा सायकल आहे ना, टाइम आणि स्पेसचा, त्या टाइम आणि स्पेसच्या ह्याच्यामधून तुमच्या माइंडला पण तुम्ही सोडलं. आणि माइंडला सोडल्यावर मग वरच्या लेवलला तुम्ही एवढ्या नेशामाच्या लेवलमध्ये तुम्ही जाऊ शकता ना, की तुम्ही आहे ना मिरॅकल्स करू शकता या जगात. तर हा जो स्ट्रक्चर आहे ना, म्हणजे हा जो स्ट्रक्चर आहे ना, 72-12 हे हा स्ट्रक्चर आहे ना, आपल्या ह्युमॅनिटीमध्ये म्हणजे माणसामध्ये ना आपण ऍक्टिव्हेट करू शकतो. पण तो ऍक्टिव्हेट करायसाठी आपल्याला कितीतरी काय काय गोष्टी करायला लागणार आहेत. त्या करायला लागणाऱ्या गोष्टी आहे ना, पहिले जमान्या म्हणजे मोशेपासून ते डेव्हिड राजा आणि एजरा पर्यंत जो आला ना टाइम, त्या टायमामध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी आहे ना, माणसांना ना स्पेशल टीचर्स लोकांकडे जायला लागायचा. जे प्रॉफिट्स होतं ना, त्या प्रॉफिट लोकांची स्कूल्स होतं आणि त्या स्कूल्स मध्ये जायला लागायचं आणि तिथं त्या जाऊन शिकायला लागायचा आणि त्या सगळ्या गोष्टी करायला लागायच्या. आणि मग त्या सगळ्या गोष्टी केल्यावर ना, त्या माणसांमधून आहे ना, थोडीशी माणसं जे प्रॉफिट्स व्हायची, थोडीशी माणसं सेजेस व्हायची, थोडीशी माणसं हे व्हायची. तर हा अख्खा प्रोसेस आहे ना, हा अख्खा प्रोसेस इझी करायसाठी आहे ना, कुठून चालू झाला, डेव्हिड राजाच्या टायमापासून चालू झालं. जेव्हा डेव्हिड राजाने आहे ना तेलीमचा टप्पा आहेत ना, ते लिहायला सुरुवात केली. तर डेव्हिड राजाच्या तेलीमध्ये नुसतं डेव्हिड राजाने लिहिलेलं टप्पा नाही, तर सॉलोमन राजाचा टप्पा आहे, त्याच्या आधीचा टप्पा आहे, तर त्यांनी ते सगळं कलेक्ट करून ते. तर हा जो तेलमीचा जो प्रोसेस आहे ना, तेलमीचा प्रोसेस काय आहे, तेलमीचा प्रोसेस आहे की नॉर्मल माणसं पण आहे ना, त्यांच्यामधलं जे नेम ऑफ 42 नेम ऑफ 72 आहेत ना, ते जे एंजल्स आहेत ना, त्या एंजल लोकांना ऍक्टिव्हेट करू शकते. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला तिथंच म्हणजे ते जाऊन काय बोलतो, गुरुकडे जाऊन सगळा शिकायची गरज नाही, ते तुम्ही स्वतःहून पण करू शकता. त्याच्यानंतर जो पुढचा जो प्रोसेस चालू झाला ना, त्याच्यामध्ये हलाखा आलं. मग सेजेस लोकांनी ठरवलं की नाही, हा हलाखा असा पालायचा, तो हलाखा असा पालायचा, नमाज अशीच करायची, नमाज मध्ये हेच करायचा, प्रत्येक गोष्ट अशी करायची. कारण तोरामध्ये आपल्याला दिलाय कसा काय करायचा, पण त्याच्या व्यतिरिक्त ते कसा करायचा त्याच्यामधलं डिटेल जे सांगून आपल्याला आपला जो रिलिजन देतं ना, त्या रिलिजननी काय करतं, त्या रिलिजन
बुकच्या हिशोबाने आपण जर चालायला लागलो तर आपल्यामधले हे जे 72 आणि 60 जे जे मी नंबर सांगितले ना 72 42 हे जे 12 सगळे नंबर्स आहेत ते जे एंजल्स आहेत ना त्या एंजल्स बरोबर ना आपल्याला नॅचरली तो कनेक्शन होतं आणि तुम्हाला ना त्याच्यासाठी ते स्पेशल जंगलामध्ये जाऊन इकडे जाऊन स्पेशल स्कूलमध्ये जाऊन स्पेशल गुरुकडे जाऊन ते सगळ्या करायची गरज नाही लागत. तर तुम्ही नॉर्मल नॅचरल लाईफ जगून तुम्ही काय करू शकता तुमचा गॉडली सोल ऍक्टिव्हेट करून तुमच्या गॉडली सोलनी तुम्ही इकडं ह्या जगामध्ये नॉर्मल ह्याच्यामध्ये तुम्ही गॉडली कामं करू शकता. दुसऱ्या सगळ्या रिलीजन मध्ये आहे ना गॉडली सोल ऍक्टिव्हेट करायला आहे ना त्या लोकांना आहे ना अॅनिमल सोलचा वर्ल्ड सोडून जाऊन गॉडली सोल ऍक्टिव्हेट करायला लागतं. कुठला पण तुम्ही रिलीजन घ्याल ना त्या रिलीजन मध्ये काय तुम्हाला अॅनिमल सोलचा जो वर्ल्ड आहे ना जो सोसायटी जे आपल्या जे 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 नॅचरल वर्ल्ड आहे ना ते नॅचरल वर्ल्ड सोडून जाऊन जंगलामध्ये राहायचा तिथं राहायचा खायचा जेवण सोडायचा हे सगळ्या गोष्टी सोडून सगळ्या गोष्टी न करून तुमचा गॉडली सोल ऍक्टिव्हेट करायला लागतं आणि मग एकदा तुमचा गॉडली सोल ऍक्टिव्हेट झाल्यावर मग परत तुम्ही ह्या वर्ल्ड मध्ये येऊन मग ते काम करायला लागतात तुम्हाला. पण तोरा रिलीजन तुम्हाला तसं नाही. तोरा रिलीजन काय सांगते तोरा सांगते तुम्हाला की तुमचा अॅनिमल सोल आहे ना जिथं आहे ना तिथं तुम्हाला गॉडली सोल ऍक्टिव्हेट करायचं. अॅनिमल सोलच्या पासून लांब जाऊन गॉडली सोल ऍक्टिव्हेट नाही करायचं. आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत ना त्या परिस्थितीमध्ये आपण गॉडली सोल ऍक्टिव्हेट करू शकतो आणि आपला गॉडली सोल ऍक्टिव्हेट झाल्यावर जो आपला जो चॅनल बनते ना त्या चॅनल मधून आपण काय करू शकतो ज्या परिस्थितीत आपण आहात ना त्या परिस्थितीला आपण काय करू शकतो चेंज करू शकतो. त्या परिस्थितीला आपण गॉडली बनवू शकतो. त्या परिस्थितीला आपण वेगळा काहीतरी क्रिएट करू शकतो. जे आहे ना त्याच्यापेक्षा वेगळा क्रिएट करू शकतो. तर हे जे आहे ना कब्बालामध्ये आपल्याला जो नॉलेज आहे ना कब्बालामध्ये कशाला तुम्हाला सेफिरोजचा वर्ड शिकायचा आहे कशाला तुम्हाला सेफिरोज काय आहेत ते समजायचं आहे कशाला 72 नेम काय आहेत समजायचं आहे म्हणजे ती कुठेतरी काहीतरी गोष्ट आहे ती कशाला तुम्हाला समजायची आहे ना कशासाठी तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे ह्याच्या कब्बाला तुम्हाला काय सांगते कब्बाला सांगते तुम्हाला ह्याचा नॉलेज ह्याच्यासाठी पाहिजे कारण जेव्हा ते तुमच्यामध्ये तुमच्या स्वतःमध्ये जेव्हा तो ऍक्टिव्हेट होईल ना तुम्हाला त्याचा जेव्हा एक्सपिरियन्स येईल ना तुम्हाला त्याचं जेव्हा नॉलेज येईल ना तेव्हा तुम्हाला समजेल की ती काय गोष्ट आहे करून कारण आपल्यामध्ये आहे ना ती गोष्ट आहे ना ऍक्टिव्हेट होतं. तुमचा गॉडली सोल जेव्हा कनेक्ट होतं ना तुमच्या गॉडली सोल जेव्हा तुमच्या अॅनिमल सोल आणि गॉडली सोल तुमच्या कनेक्शन होऊन तुम्हाला तो एक्सपिरियन्स येतो ना तुम्हाला एक्सपिरियन्स आल्यावर तुम्हाला समजतं की अरे माझ्या बॉडीमध्ये 72 कनेक्शन आहेत. त्या 72 कनेक्शन मधून मी तो अख्खा माझा सोल आहे ना तो ह्या जगामध्ये काम करते. 42 माझ्या माइंड मध्ये 42 कनेक्शन आहेत 42 कनेक्शननी मला हा अख्खा एक्सपिरियन्स येतोय आणि हा अख्खा जो गोष्ट जेव्हा समजली जातं ना तेव्हा तेव्हा काय होतं तुम्हाला तो फ्लो कुठून येतोय काय कुठं येतोय त्याच्यामध्ये तुम्ही टॅप करू शकता. कारण हा अख्खा जग जो आहे ना आपली बॉडी जशी आहे ना तसं हा अख्खा जग आहे ना फिजिकल वर्ल्ड आहे ना आपल्या बॉडी सारखा आहे. हा अख्खा वर्ल्ड चालवायसाठी जी गोष्ट आहे ना ती आपल्या माइंड सारखी आहे. ती कुठे आहे नाही माहिती आपल्याला आपला माइंड कुठे आहे ते आपल्याला जसं माहिती नाही ना तसं हा अख्खा जगाचा जो माइंड आहे ना तो कुठे आहे आपल्याला नाही माहिती. आपलं जसं इंटेलेक्ट आहे ना तसं हा जग कसा चालायचा कसा काय करायचा कसा हे चालायचं ना हा एक इंटेलिजन्स आहे या जगाचा कुठेतरी आणि हा जग कसा चालतंय ना तशीच आपली बॉडी पण सेम आपली तशीच चालते ना म्हणून आपण आहे ना त्या गोष्टी बरोबर कनेक्ट होऊ शकतो आणि त्या गोष्टी बरोबर कनेक्ट होऊन काय करू शकतो आपण ह्या जगामध्ये आपण जिथं जिथं आहोत ना त्या ठिकाणी आपण चेंजेस करू शकतो. तुम्ही ऐकलं असेल आहे ना स्पार्क्स आपण ह्या जगामध्ये काय आलेलं आहे होलीनेसचे जे स्पार्क्स आहेत ना ते गोळा करण्यासाठी आलो असं आपल्याला कब्बाला सांगते की आहे ना 288 स्पार्क्स म्हणजे जेव्हा क्रिएशन चालू झालं ना त्या होलीनेसचं 288 स्पार्क्स होतं. त्या 288 स्पार्क्स आहेत ना अख्ख्या जगामध्ये सगळीकडे पसरले गेलं आणि ते 288 स्पार्क्स आहेत ना त्या 288 स्पार्क खाली पडून पडून त्याचं तेवढं स्पार्क्स झालं ना मेन किती आहे 288 स्पार्क्स आहे. ते ह्या जगामध्ये एवढं पसरले गेलं ना होलीनेसचं स्पार्क तर ते स्पार्क रिलीज करायसाठी आपण आलेलो रिलीज करायसाठी म्हणजे काय आपण ते परत उचलासाठी आलोय वर उचलासाठी त्याला टिकून कपॅलिस्टिकल लँग्वेज मध्ये टिकून हा ओलाम बोलतो म्हणजे आपण या जगाला उचलासाठी आलेलो आहे. तुम्ही काय उचलणार आहे
जगामध्ये. तर ह्या जगामध्ये आहे ना, ह्या जगामध्ये काय आहे, जे 288 स्पार्क आहेत ना, त्या 288 स्पार्क्स मधले आहे ना 202 की 204 स्पार्क्स आहेत ना, जेव्हा इजिप्त मधून इस्रायल लोक निघाले तेव्हा ते ह्या जगामधून उचलले गेलं. म्हणजे नोआच्या टायमाला आणि ह्या टायमाला ते माणसं करूच शकत नव्हती. तर इजिप्त मधून जेव्हा निघालं तेवढं ते बोलत, बाकीचं राहिलेलं 202 उचलले. 86 जे स्पार्क्स आहेत ना या जगामध्ये अजून पसरलेले आहेत ना, ते 86 स्पार्क्स आपण जेव्हा उचलू ना, तेव्हा हा जग आहे ना पुढच्या लेवलला जाणार आहे. पुढच्या लेवल म्हणजे ज्याला आपण मशियाचा टाइम बोलतो ना, वर्ल्ड टू कम, त्या वर्ल्ड टू कम मध्ये. तर तो स्पार्क उचलायचा कसा आहे आपल्याला, तो स्पार्क उचलासाठी तुम्ही दुसरीकडे जाऊन नाही उचलू शकत. तुमचा जर सोन्याचा कॉइन आहे ना, तुमचा सोन्याचा कॉइन रस्त्याच्या कडेला जर अंधारामध्ये पडलाय ना, तर तुम्हाला तो शोधायचा कुठे असतं, रस्त्याच्या कडेला अंधारामध्येच शोधायचा असतो. तुम्ही दुसरीकडे लाईट आहे म्हणून दुसरीकडे जाऊन तिथं नाही शोधू शकत ना. म्हणजे एका रस्त्याच्या कडेला अंधार आहे, तिथं तुमचा सोन्याचा कॉइन पडला, बरोबर. आता तुम्हाला तो शोधायचा आहे, तर तुम्ही कुठं शोधाल, तिथंच शोधाल ना. की तुम्ही जायल बाहेर, तिथं लांब तिथं कुठेतरी लाईट लागलेली आहे, त्या लाईट लागले तिथं जाऊन शोधाल, नाही शोधाल. तुम्ही कुठं शोधणार आहोत, जिथं हरवलं तिथं शोधणार आहोत. पण हरवलं तिथं शोधण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, लाईट लागणार आहे. तर ती लाईट तुम्ही कुठून आणणार आहोत, ती हरवलेली गोष्ट शोधासाठी तुम्हाला लाईट लागणार आहे ना. ती लाईट कुठून आणणार आहोत तुम्ही, तर ती लाईट तुम्ही तुमच्यामधून आणणार आहोत. तुम्ही तिथं जाऊन ती लाईट नाही आणणार आहोत, लांब जिथं लाईट आहे तिथून नाही आणणार आहोत. तर तुमच्यामध्ये जी लाईट आहे ना, ती लाईट तुम्ही चालू करून त्या लाईटच्या प्रकाशात तुम्ही ते लाईटच्या उजेडात तुम्ही तो शोधणार आहोत. तर तुम्ही जिथं आहात ना, तिथं तो स्पार्क आहे. आपण जिथं आहोत ना ह्या जगामध्ये, आपल्याला आपण जिथं पैदा झालो, तिथं ज्या परिस्थितीमध्ये आहोत, ज्या गोष्टीमध्ये आहोत, ज्या सराउंडिंग मध्ये आहोत, ज्या एन्व्हायरमेंट मध्ये आहोत, ज्या माणसांमध्ये आहोत, ज्या रिलेशन्स मध्ये आहोत, त्या कशासाठी आहोत, कारण तो होलीनेसचा जो स्पार्क आहे ना, तो तिथं पडलेला जो स्पार्क आहे ना, तो स्पार्क शोधायचा आणि तो उचलायचा कोणाचं काम आहे, आपला काम आहे. तो स्पार्क इकडनं न उचलता आपण स्पिरिच्युअलिटीसाठी दुसऱ्या गोष्टी करत बसलो ना, तर आपण काय करतो, लाईट साठी दुसरीकडे जातो. म्हणून आपल्याला स्पिरिच्युअल कब्बाला आपल्याला काय सांगते, की ती लाईट कशी आहे, देव हा जग कसा चालवते, ती लाईट कशी आहे ते तुला समजलं ना, तर तू तुझ्या स्वतःच्या आतमध्ये ती लाईट आहे ना, जेव्हा तू कनेक्ट होशील तर स्वतःच्या आतमध्ये ती लाईट चालू होईल ना, तर तुला तो लाईटचा इथं उजेड टाकता येईल आणि तो स्पार्क उचलता येईल. आणि आपण तो जेव्हा स्पार्क उचलतो ना, तेव्हा काय करतो, आपण तो स्पार्क जेव्हा उचलला ना, तेव्हा काय करतो, आपण आपला काम केला. ज्या पर्पज साठी देवानी आपला अॅनिमल सोल आणि गॉडली सोलचा कॉम्बिनेशन केला होता ना, तो कॉम्बिनेशन पुरा होतो. म्हणून वर्ल्ड टू कम आहे ना, याच्यामध्ये हे दोन्ही सोल आहेत ना, एकत्र राहणार आहेत. आपला जो अॅनिमल सोल आणि आपली म्हणजे बॉडी, म्हणजे डेड बॉड्या उठणार आहेत आणि त्याच्यामध्ये सोल जाणार आहे. तर तो सोल जाणार आहे म्हणजे काय, तर आपली जी अॅनिमल सोल आणि बॉडली सोल आहे ना, तो एकत्र राहणार आहे. आताचा जो वर्ल्ड आहे ना, ह्या वर्ल्ड मध्ये आपला अॅनिमल सोल आणि गॉडली सोल आहे ना, आपण जर ट्राय केलं तरच एकत्र राहतो. आपण जर प्रयत्न केला तरच तो एकत्र राहतो. आणि मेजॉरिटी ऑफ माणसांचा गॉडली सोल त्यांच्या ह्याला कधीतरी टच करून जातो, कधीतरी त्यांना असा 1 सेकंड साठी टच होऊन जातो त्यांचा गॉडली सोल. पण त्याचा गॉडली सोल ह्या त्यांना टच नाही होईल, मग त्या गॉडली सोलला त्याचा कामच नाही करता येत. जेव्हा तुम्हाला असं दिसेल ना, की एखादा माणूस असा का वागतोय, तसा का वागतोय, हे वागतोय, त्याच्याबद्दल आपण हे नाही करून घ्यायचंय. कारण त्याचा गॉडली सोल जेव्हा त्याला टच करेल ना, तेव्हा त्याला समजेल की माझा मी लाईफ वेस्ट घालवतोय. आपण ज्या गोष्टी करतो ना, ज्या गोष्टी करतोय आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद होतोय आणि आपण या जगामध्ये काहीतरी चेंजेस करतोय, कोणाच्या तरी लाईफ मध्ये चेंज करतोय, आपल्या सराउंडिंग मध्ये चेंजेस म्हणजे असे दिसणारे चेंजेस नाही. आपण काहीतरी लिफ्ट करतो म्हणजे तिथं चेंज होतं. तुम्ही जिथं असता ना, तिथं तुम्ही काहीतरी केलं म्हणून त्या गोष्टींमधून काहीतरी चेंज निर्माण होतं ना, कोणाच्या लाईफ मध्ये, कोणाच्या घरामध्ये, कोणाच्या रिलेशन्स मध्ये, कोणाच्या कशामध्ये. तर ते कधी होतं, जेव्हा तो गॉडली स्पार्क आहे ना, तो लिफ्ट झाला ना तुमच्याने, तेव्हा तो होतो. तर हे जे 86 स्पार्क्स आहेत ना,
ते 86च नाही, ते 86 आणि ते सगळ्या प्रत्येक वर्ल्ड मधून पडत पडत खाली येतात ना, तेव्हा तो आहे ना अजून अजून डिवाइड होऊन अजून अजून डिवाइड येतात, पण त्याचा मेन रूट किती 86 आहे. ते अख्ख्या जगामध्ये पडलेले स्पार्क आहेत. ते स्पार्क आपण लिफ्ट करतो, त्याला तिकून हवला मग तिकू म्हणजे करेक्शन ऑफ द वर्ल्ड बनवतो. का करेक्शन ऑफ द वर्ल्ड करायचं आहे? कारण ओरिजिनल प्लॅन मध्ये आहेत ना हे जे 288 स्पार्क्स आहेत ना, हे 288 स्पार्क्स जे आहेत ना, ज्या लेवलला देवानी बनवलं होतं ना, त्या लेवलचा जो वर्ल्ड आहे ना, त्या लेवलचा वर्ल्ड काय आहे? ओला भापा आहे. त्या लेवलचा वर्ल्ड काय, जिथं ह्युमनचा अॅनिमल सोल आणि ह्युमनचा गॉडली सोल हे एकत्र राहू शकत होतं. त्यांना हे सगळ्या गोष्टी नाही करायला लागत, एकत्र राहू शकत होतं. आणि ते एकत्र राहू शकत होतं तेव्हा ह्युमन माणसाचा जो सोल आहे ना, तो माणसाचा सोल जो हा जो कॉम्प्लेक्स सोलचा जो कॉम्प्लेक्स आहे ना, तो असा होता की देव आहे ना आपल्या संगती रिलेशन ठेवू शकत होता. गॉड जो क्रिएटर आहे ना, तो आपल्या संगती रिलेशन्स ठेवू शकत होता. रिलेशन इन द सेन्स तो आपल्या संगती बात बोलू शकत होता सगळ्या गोष्टी. म्हणजे आपण जो गान एदेनची स्टोरी वाचतो ना, आदम फ्रूट खायच्या आधीचा जो स्टोरी आहे ना, त्या स्टोरीच्या हिशोबाने काय की माणसाची ती लेवल होती ज्याच्यामध्ये माणसाचा अॅनिमल सोल ला प्रॉब्लेम नव्हता कुठल्याच गोष्टीचा, आणि त्याचा गॉडली सोल गॉडली काम करत होता. त्याच्या गॉडली सोल आणि अॅनिमल सोल मध्ये जेव्हा डिफरन्शिएशन झालं ना, तेव्हा त्या माणसाला वाटलं की मी नागडा उघडा आहे. कारण उघडा नागडा राहायचा हे अॅनिमल देवाने सगळ्या अॅनिमलला उघडा नागडाच बनवलेला आहे. पण कुठल्याच अॅनिमलला असं वाटत नाही की त्यांना उघडा नागडा बनवलाय. माणसाला कधी वाटायला लागला, कारण ज्याचा जो ओरिजिनल जो हे जो होता ना, तो त्याचा तुटला ना, तेव्हा त्याला वाटायला लागलं की मी उघडा नागडा आहे. आणि ते उघडा नागडा वाटण्याचं कारण काय की ते जे पडलेले स्पार्क्स आहेत ना, ते पडलेले स्पार्क्स जेव्हा आपण उचलू या जगामधलं, या क्रिएशन मधलं, जगामधलं म्हणजे या क्रिएशन मधलं ते सगळं स्पार्क जेव्हा उचलले जातील, तेव्हा काय होईल, परत हा जो स्ट्रक्चर आहे ना माणसाचा स्ट्रक्चर, तो स्ट्रक्चर कसा होईल, परत गॉडली सोल आणि ह्युमन अॅनिमल सोल त्याचा परत एक 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 झालेला असेल. आणि तो एक झालेला असेल तेव्हा माणूस वेगळ्या लेवलचा असेल. तो देवाने आदाम बनवलं त्या लेवलचा नसेल. देवाने आदामला बनवलं ना, तो आदाम देवाची क्रिएशन होता आणि आदाम देवाच्या क्रिएशन मध्ये राहत होता. जेव्हा वर्ल्ड टू कम येईल ना, तेव्हा आपण म्हणजे आदाम जो आहे ना, आपण ह्युमॅनिटीनी आहे ना स्वतःचा मेहनतीने तो सोल परत एक केलेला असेल. देवानी नाही केलं, स्वतःच्या मेहनतीने एक केलेलं असेल. आणि अख्खा जो त्या टायमाचा जो जग बनवलेला असेल ना, तो कोणी बनवलेला असेल, ह्युमॅनिटीनी बनवलेला असेल. म्हणजे आपण आहे ना आपण देवानी ना तू माझ्यावर मेहरबानी केलीस म्हणून असं झालं असं नाही बोलू, की आम्ही बघ आम्हाला जसं तुला आमच्या बरोबर रिलेशन ठेवायचे ना, तसं आम्हाला पण तुझ्या बरोबर रिलेशन ठेवायचे म्हणून आम्ही हे सगळं रिपेअर केला, असं सांगणार. म्हणजे गिव्ह अँड टेक जो असतं ना, ते दोन्ही इक्वल राहणार आहे. मी एक्झाम्पल देताना तुम्हाला एक्झाम्पल देतो ना, की डॅडी ते डॅडी मम्मी त्याच्या मुलांसाठी सगळं करत असतात है ना, लहानपणापासून त्याला देतात, सगळं करतात. पण जेव्हा मुलगा मुलगी मोठा होतं आणि मग ती लोक कामाला जायला लागतात आणि मग त्यांचा पहिला पगार येतो आणि पहिला पगार झाल्यावर ती लोक स्वतःच्या पैशाने काहीतरी घेऊन येतात आणि बाबा मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं हे केलं. ते जे असतं ना, तो जो फिलिंग आहे ना, तो फिलिंग माणसामध्ये ह्युमॅनिटी मध्ये येईल, की तूच सगळं केलंस आमच्यासाठी, पण बघ आता आमच्या मेहनतीने आम्ही तुझ्यासाठी हे केलं. तर तो जो आयडिया आहे ना, त्याला ब्रेड ऑफ शेम बोलतात. ब्रेड ऑफ शेम म्हणजे काय, की जेव्हा स्टार्ट मध्ये देवाने आपल्याला बनवला होता ना, गॉडली सोल आणि हे सोल, तर त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेड ऑफ शेम होता की सगळा मला तोच करते, देवच देते सगळा, है ना. देवच, मी नाही नाही बोलू शकत, देवच सगळा करते. इजिप्त मधून देवानी बाहेर काढला, इजिप्त मधून सगळी माणसं बाहेर आली, त्यांनी बघितला है ना, देवानी एवढा हे केलं, आता समुद्र दुभांगला आणि हे केलं. आणि मग देवानी तिथं आपल्याला सिन्नाई डोंगराच्या खाली उभा केला आणि सांगितलं हे 10 आज्ञा आहेत, तुम्हाला कबूल आहेत काय. माणसं नाही बोलू शकत होती का तेव्हा? ती लोक नाही नाही बोलू शकत ना, कारण त्यांनी बघितलं देवानी काय केलंय त्यांच्यासाठी. नाही कसं बोलतील. म्हणून काय बोलतात की देवानी त्यांच्यावर डोंगर ठेवला आणि सांगितलं की 10 आज्ञा तुम्हाला कबूल आहेत काय. कारण एवढा मोठा बोजा ठेवला, एवढा इजिप्त मधून काढला बाहेर, एवढा सगळा केल्यावर तू माझ्यासाठी असा करशील का विचारलं तर आपण हाच बोलू ना.
तसंच इस्रायल लोक देवासाठी का हा बोलत. पण आता जेव्हा बाहेर जाऊन आणि हे सगळं होऊन आपण जेव्हा सगळं आणि ह्या परिस्थितीमध्ये पण तुम्हाला मिरॅकल नाही दिसत. मला हमीद बाईचा फोन आला खालचा पहिले माझ्या तिकडे बाय जो माझी मशीन चालू आहे. तर जेव्हा तुम्हाला मिरॅकल्स नाही दिसत आहे तुमच्या लाईफ मध्ये, तुम्हाला दिसते की अरे देव हाय की नाही, हे सगळं कसं होतंय. आणि ते सगळ्यात असताना पण आपण जेव्हा सगळ्या ह्या गोष्टी करतोय, चांगल्या गोष्टी करतोय, हे करतोय आणि आपण तो स्पार्क उचलतोय, आपल्याला जिथं ठेवलाय तिथून तो स्पार्क गलूत मध्ये आपण तिथून आपण तो स्पार्क उचलतोय आणि हे करतोय आणि ते करतोय. आणि त्या टायमाला मग जेव्हा देव देव सांगेल की मी तुझा देव आहे करून, बरोबर ना. त्या जसा सिन्नर डोंगरावर सांगितलं तसा वर्ल्ड टू कम मध्ये जेव्हा देव सांगेल ना की मी तुझा देव आहे, तुला कबूल आहे काय, तर तो माणसं आपल्यावर डोंगर नसणार. आपण बोललो अरे तू माझा देव आहे, मला माहिती आहे म्हणूनच मी हे सगळं केलं. म्हणजे आपण देवाला उलटा प्रश्न करू शकतो की तू देव आहेस हे आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही केलं. तू आमच्यासाठी सगळा मिरॅकल नाही केला, काय नाही केलं तरी आम्ही तुमच्यासाठी, कारण आम्हाला तुला दाखवायचं की तू आमचा देव आहेस, की तू सगळं करतस म्हणून आम्ही तुझ्यावर नाही प्रेम करत आणि आम्हाला तुझ्यासाठी रिलेशन ठेवायचंय. तर कशासाठी रिलेशन ठेवायचंय, कारण तू आमचा देव आहेस. मग म्हणजे डॅडी मम्मी जेव्हा त्याच्या मुलांसाठी सगळं करतात ना, तर मुलांना ते त्या डॅडी मम्मीसाठी करायचंच आहे. पण जेव्हा मुलं स्वतः कमवतात, स्वतः हे करतात आणि डॅडी मम्मीसाठी करतात ना, तेव्हा ती लोक ह्याच्यात तू माझ्या डॅडी मम्मी आहे म्हणून नाही करे मी हे केला, तू माझ्यावर मेहरबानी करतस म्हणून मी नाही केला, तर मला करायचं आहे, मला तुला द्यायचं आहे म्हणून मी केला. हे दाखवासाठी हा अख्खा जो स्ट्रक्चर जो खाली पडलाय ना, तो स्ट्रक्चर त्याच्यासाठी खाली पडलेला. आणि हा जो स्पार्क उचलाचा जो प्रोसेस आहे ना, त्याला टिकून हा अवलंब बोलतात. टिकून करतो आपण. तुम्ही ऐकलं असेल ना माणसाला टिकून कर, हे कर, ते कर. टिकून म्हणजे काय, आपली जिथं ज्या गोष्टीमध्ये आपण आहे ना त्या गोष्टीमध्ये तो होलीनेस आणायचा आहे आपल्याला. ती गोष्ट आपल्याला उचलायची आहे, त्या गोष्टीमध्ये आपल्याला हेल्प करायचं आहे, त्या गोष्टीमध्ये काहीतरी डिफरन्स करायचा आहे. प्रत्येक काहीतरी काय ना काय गोष्ट असतं ना, त्याच्यामध्ये काहीतरी कारण असतं म्हणून ती गोष्ट होत असतं. आणि ते चेंज केलं ना तर आपण तिकडचा टिकून उचललं. असं नाही की तुम्हाला एकच स्पार्क उचला, त्यात स्पार्कचं कितीतरी तुकडं पडलेलं आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर आपल्या लाईफ मध्ये आपल्याला जेवढा स्पार्क उचलता येते तेवढं स्पार्क उचलायचं आपल्याला. तर तो स्पार्क उचलायसाठी तुम्हाला लाईट कुठली लागणार आहे, तुमच्या गॉडली सोलची लाईट लागते. जोपर्यंत तुमच्या गॉडली सोलची लाईट तुमच्या थ्रू त्या अंधेऱ्या जागेमध्ये उजेड नाही पाडत ना, तोपर्यंत तुम्हाला ती तुमची हरवलेली कॉइन नाही सापडणार. आणि त्याच्यासाठी आपल्याला हेल्पफुल काय, तर हेल्पफुल आपल्याला तोरा आहे, मिtzvot आहेत, आपले जे वेगवेगळे सण आहेत ना, सण बिन आपलं काय करतात, आपल्याला ते कनेक्शन करायसाठी देतात. तुम्ही आहे ना आपल्या सणांचं जर नाव बघाल ना, तर ते आहे ना मिक्रा कोदेश किंवा जे आहे ना सीझन, टाइम ऑफ मीटिंग, असं सगळं दिलेलं आहे. आपल्या सणांना आहे ना जो टाइम का दिला की देवाने तो टाइम दिलेला आहे तू आपल्यासाठी हे करायसाठी. तो टाइम म्हणजे काय की त्या टायमाला स्पेसिफिक काहीतरी स्पिरिच्युअल फ्लो असतो. तो स्पिरिच्युअल फ्लो आपल्यामधून आणायचा आहे. आणि तो स्पिरिच्युअल फ्लो आपल्यामधून आणण्यासाठी काय करायचं, तर पेसाच्या टायमाला तुम्हाला मत्सा खायचा आहे. म्हणजे असा नाही सांगितलं तुम्हाला की 40 दिवस काय खाऊ नको. तुम्हाला काय सांगितलं की पेसाच्या दिवशी तू नुसता ह्या गोष्टी खाऊ नको आणि हा गोष्ट खा, ती गोष्ट खालीस तर तुझ्यामधून तो फ्लो चालू होणार आहे. शब्दाच्या दिवशी काय करायचं, तर शब्दाच्या दिवशी तुला शब्दात कोदेश करायचा आहे, हे अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, त्या गोष्टी केल्या तर शब्दाच्या दिवशीचा जो फ्लो आहे तो फ्लो तुमच्यामधून चालू होतं. म्हणजे तो जो सोलचा जो फ्लो आहे ना, सोलच्या गॉडली सोलचा जो तुमच्यामध्ये फ्लो आहे ना, तो कारण आपला जो स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर तसाच बनवलेला आहे. आणि त्या स्ट्रक्चर मधून नुसता आपल्याला तो फ्लो पास करायसाठी, म्हणजे आपण सगळे आहेत ना त्या पाईप सारखा आहोत, ज्या पाईप मधून आहे ना पाणी पास होऊ शकतंय. पण जो पाईप पण जर टाकीला जॉईंट नसेल ना, तर त्याच्यामधून पाणी नाही पास होऊ शकत. आपल्याला फक्त आपलं काम काय की आपल्याला टाकीला जॉईंट व्हायचंय, तर आपल्यामधून पाणी पास होईल. अख्ख्या जगामध्ये जेवढी माणसं आहेत ना, सगळ्यांचा स्ट्रक्चर तसाच आहे, पाईप सारखा. त्यांच्यामधून सगळ्यांमधून पाणी पास होऊ शकते. पण पाईपचा काम आहे की त्यांनी टाकीला जॉईंट करायचं, दुसरा कोणतरी येऊन नाही जॉईन करणार. आपला काम आहे की आपण त्या फ्लो व्हायसाठी टाकीला जॉईन करायचं.
आपण जेव्हा तो जॉईन करतो ना तेव्हा आपल्यामधून गॉडली सोलचा फ्लो चालू होतो. म्हणून मेजॉरिटी ऑफ ह्युमॅनिटी आहे ना त्या स्ट्रक्चर मध्ये आहेत पाईपच्या, पण त्याच्यामधून तो फ्लोच नाही होत, कारण ती लोक ट्रायच नाही करत तो फ्लो यासाठी. क्वेश्चन? जास्ती हे होता काय? म्हणजे बंपर नव्हता ना सगळ्या, ते बाउन्सर बॉल नव्हता ना? सगळं मॅस्मराईज झालेलं आहे ते बोल. मेस्मराईज नाही, मी तुम्हाला काय सांगतोय की अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, आपण कब्बालाचा अभ्यास ह्याच्यासाठीच करायचा आहे, कारण तो स्ट्रक्चर आपल्यामधून या जगामध्ये फ्लो होणार आहे. आणि जेव्हा आपल्यामधून फ्लो होतं ना तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की तो फ्लो कुठून झाला, म्हणून आपल्याला ते माहिती पाहिजे. इलेक्ट्रिसिटी, आपल्या घरी इलेक्ट्रिसिटी आहे ना, एवढा सगळा बल्ब चालते, पंखा चालते, एसी चालते, सगळं चालतंय, बरोबर ना? पण आपल्याला तो कुठून इलेक्ट्रिसिटी येईल, इलेक्ट्रिसिटी कायच नसल. मला आठवतंय लहानपणी आहे ना, आम्हाला आहे ना लाईटच्या खांब्याच्या बाजूला पण उभं नाही राहायला द्यायचं. मी लहान होतो तेव्हा मला बटन चालू करायला आणि बंद करायला अलाउड नव्हता. म्हणजे लहान होतो तेव्हा मम्मी शॉक लागाल, मरशील. बरोबर ना? पण मग नंतर स्लोली माणसांना जेव्हा समजला की कसा इलेक्ट्रिसिटी असतं, पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह असतं, न्यूट्रल असतं, त्याचा कसा स्ट्रक्चर आहे, केबिन आहे, तिथं मोठा हे आहे, इलेक्ट्रिसिटी कशी बनतंय, त्याचा कसा फ्लो आहे, तो शॉक नाही लागासाठी कसं अर्थिंग केलेलं आहे, हे सगळं झाल्यावर मग स्लोली तो माणसं तेवढी फ्री झाली ना. आता आता तुम्ही तुमच्या मुलाला नाही सांगत ना बटनला हात लावू नको, शॉक लागेल, मरशील करून, है ना? आता लहान मुलं पण चालू करतात, लहान मुलं करतात. आपल्याला माहिती पडलं जास्ती वोल्ट असतं, कमी वोल्ट असतं, जास्ती हे असतं, कमी असतं. ते सगळं माहिती पडला का? माहिती पडला कारण मोठा स्ट्रक्चर जेव्हा माहिती पडला ना तेव्हा छोट्या स्ट्रक्चर बद्दल आपली भीती गेली. तसाच मोठा स्ट्रक्चरचा आपण स्टडी केला ना कब्बालामध्ये, तर आपला छोट्या स्ट्रक्चर मधून जे फ्लो होणार आहे ना त्याची भीती जाईल आणि आपण त्याचा जास्ती फायदा घेऊ शकतो. पहिले आहे ना बल्ब गेला ना, मी माझ्या लहानपणाची गोष्ट करतोय, 5-6 वर्षाचा होतो तेव्हाची, म्हणजे 50 वर्षापूर्वीची. तर बल्ब गेला ना तर आम्ही आहे ना 5-5, 6-6 तास आहे ना ह्याच्यामध्ये अंधारात बसायचो. का? कारण तो वायरमॅन येऊन तो बल्ब चेंज करेल ना तोपर्यंत आमची मम्मी आहे ना बल्ब चेंज करायला नाही द्यायची. बल्ब घेऊन यायची आणि घरी ठेवायची आणि मग त्या वायरमॅनला जाऊन सांगितलं. मग तो वायरमॅन बोलायचा, नाही अभि मेरे को टाइम नाही आहे. आणि मग तो 2-4 तासांनी 5 तास रात्री 9 वाजता 10 वाजता यायचा आणि मग तो आल्यावर तो बल्ब घेऊन तिथं वर चढून स्टूलवर चढून लावायचा, है ना? आणि मग त्यांनी लावल्यावर लाईट आली, मग आपल्या पण त्या उगाच्या उगाच 4-5 तास अंधारात बसायचो ना. मग जेव्हा आम्हाला समजलं की अरे आपण पण करू शकतो, हे इलेक्ट्रिसिटी आहे तिथं केबिन मधून आपण ते मेन फ्यूज बंद करायचा, ते आपण पण करू शकतो. मग मी मोठा झालो 8-9 वर्षाचा, मी करायला लागलो. तर तसं तुम्हाला जेव्हा त्या गोष्टीबद्दल माहिती होतं ना, ती गोष्ट कशी चालते, काय आहे, कसा आहे, हा अख्खा वर्ल्ड कसा चालतंय, स्पिरिच्युअल वर्ल्ड कसा चालतंय, हे चालतंय, ते सगळं तुम्हाला समजेल ना, तेव्हा काय करू शकाल तुम्ही, त्याचा यूज करू शकाल. आणि मग घरी मग ट्यूबलाईट आली, लाईट आली, फॅन आला, हे आला, जास्ती इलेक्ट्रिकल, आता किती इलेक्ट्रॉनिक गोष्टी आपल्या घरी इलेक्ट्रिक वर चालणार. तसं आपण त्या जास्ती स्पिरिच्युअल, जर आपल्याला स्पिरिच्युअल वर्ल्ड बद्दल जास्ती माहिती झाली, आपण जास्ती स्पिरिच्युअल गोष्टी करू शकतो या जगात. जेवढा जास्ती स्पिरिच्युअल आपल्याला समजला आपला स्ट्रक्चर, त्या आपल्या स्ट्रक्चर मधूनच फ्लो होणार आहे, तर आपण जास्ती टिकून ओलान करू शकतो. ह्या जगामध्ये जो स्पार्क उचलायचं काम आहे ना, तो स्पार्क उचलायचं काम फक्त माझा नाही आहे, तो सगळ्यांचा आहे, आपल्या प्रत्येकाचा आहे. कारण एवढा जिथं जिथं ते स्पार्क पडलं ना तिथं तिथं माणसांना पाठवलेलं आहे. येस जॉनी. अं, जसं शब्दात पाळणे is one of the ways of picking up the sparks and ना getting पाणी दे. into the godly soul of ours, getting the godly soul of ours into the body. तसंच हे स्पार्क्स पिकअप करण्याचं काही ऍक्शन मध्ये एक्झाम्पल देऊ शकतस? कब्बात पाण्यानं हा स्पार्क उचलण्याचं काम नाही, म्हणजे
जस्ट एक्सप्लेन. शब्दात पाळणे म्हणजे काय की यू आर कनेक्टिंग युअर सेल्फ टू द सोर्स. म्हणजे सॉकेट मध्ये प्लग प्लग टाकल्यावर बटन चालू केल्यावर जसा इलेक्ट्रिसिटी फ्लो होतं ना, तसा जे मिचवा आहेत ना, तोरामधलं मिचवा, हे सगळं काय आहेत की हा जो फ्लो आहे ना, हा फ्लो चालू करायसाठी आहे. तुमच्या गॉडली, आपला गॉडली सोल बरोबर कनेक्ट होऊन आपल्या गॉडली सोलचा फ्लो आपल्यामधून चालू करायचा प्रोसेस आहे. आणि त्या प्रोसेस आपण जेव्हा चालू केला ना, तर आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी म्हणजे ज्या एन्व्हायरमेंट मध्ये, ज्या गोष्टींमध्ये जिथं आपण कुठेतरी आपण आपला इन्फ्लुएन्स आहे ना, आपल्या कुठल्या तरी इन्फ्लुएन्सचा क्षेत्र आहे ना, आपण काम करतोय तिथं, राहतोय तिथं, आपली फॅमिली आहे, आपलं रिलेशन्स आहेत, कितीतरी गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला जो वर्ल्ड आहे ना, त्या वर्ल्ड मध्ये काय होतंय, तो गॉडली सोलचा जो फ्लो आपल्यामधून सुरू झाला ना, तर आपल्यामधून आहे ना, त्या एन्व्हायरमेंट मध्ये आहे ना, आपण गॉडली काम करू शकतो. आणि आपण जेव्हा त्या एन्व्हायरमेंट मध्ये गॉडली काम केल्यानंतर काय होतं, त्या एन्व्हायरमेंट मध्ये पडलेला जो स्पार्क आहे ना, तो स्पार्क उचलले जातात. तर शब्दात पाळणं म्हणजे स्पार्क उचलणं नाही. स्पार्क उचलणं म्हणजे तुम्ही ह्या जगामध्ये जे डिफरन्स केलाय ना, तो स्पार्क उचलणं आहे. म्हणजे ह्या जगामध्ये जो डिफरन्स झाला ना, तो स्पार्क उचलणं आहे. पण तो स्पार्क उचलासाठी आहे ना, तुम्ही आहे ना, तुमच्या गॉडली सोलची पॉवर वापरायला लागतं. कारण तो स्पार्क उचलासाठी, तो डिफरन्स व्हायसाठी नाही, ह्या जगामध्ये ना डिफरन्स घडवासाठी आहे ना, हा अख्खा जग आहे ना, नॅचरल गोष्टींनी चाललेला आहे. काहीतरी त्याच्यामध्ये कॉज आणि इफेक्ट असं, आपण काय पण ह्या जगामध्ये होतं ना, कॉज आणि इफेक्टनी होतं. पण आपण ऍज अ ॲनिमल काय कॉज करू शकतो कुठल्या पण गोष्टीमध्ये? सेल्फिश कॉजच करू शकतो. तो ॲनिमल आहे ना, सेल्फिश कॉजच करू शकतो. तो स्वतःसाठीच काहीतरी करू शकतो. तो स्वतःसाठी खायचा, स्वतःसाठी करायचा, हे करायचं, ते करायचं. पण तो जेव्हा दुसऱ्यासाठी काहीतरी करताय ना, दुसऱ्यासाठी करते, तो दुसऱ्यासाठी करते म्हणजे तो काहीतरी ॲनिमल जो हे आहे ना, त्याच्यापेक्षा वर वर उचलून तो करते ना, तो ते वर कुठून आला, त्याच्यामध्ये ती गोष्ट कुठून आली की तो ॲनिमलनेसच्या वर उचलले गेला. तो ॲनिमलनेसच्या वर उचलणे जायचा जो काम आहे ना, तो तुमचा गॉडली सोल आहे. तो तुमच्या गॉडली सोल जेव्हा तुमच्यामधून ऍक्टिव्हेट होईल ना, तेव्हा तुम्ही तो काम करू शकता. आणि जेवढा जास्ती ऍक्टिव्हेट असतं ना, तेवढा जास्ती फरक तुम्ही त्या गोष्टीमध्ये करू शकता. मोशे सारखा जो माणूस आहे ना, मोशे सारखा, फॉर एक्झाम्पल किंग डेव्हिड सारखा, मोशे सारखा जो माणूस आहे ना, त्याच्यामधून त्याचा गॉडली सोलचा फ्लो एवढा आहे ना, की तो एखादी चूक केली त्यांनी, बादशेबा आंघोळ करत होती आणि त्यांनी बघितली आणि त्याच्या मनामध्ये वाईट विचार आला आणि त्यांनी तिला घेतला आणि तिचा अख्खा तो सीन झाला आणि त्यांनी हे केला. पण ते झाल्यावर, ती गोष्ट झाल्यावर त्याला येऊन प्रॉफिट येऊन सांगते की तू चूक केलीस, हे केली, ते केली. आणि मग तो माफी मागते आणि माफी मागितल्यावर त्याच्या त्याच्या ह्याच्यामधून, त्याच्या माफी मागण्यानी आणि त्यांनी माफी मागितल्यावर जे होतंय ना, त्याच्यामधून काय होतंय, त्याच्यामधून आहे ना, तो ह्या जगामधून आहे ना, तो गॉडली सोल उचलला ना त्याने, की माणसांना समजलं की अरे आपण माफी मागू शकतो देवाकडून. त्याच्या आधी माणसांना माहितीच नव्हतं की आपण देवाकडे माफी मागू शकतो. की आपण चूक केली ना, तर चूक केली तर आपल्याला त्याचं पनिशमेंटच होईल. चूक केली तर आपल्याला आता भोगायलाच लागेल. चूक केली तर आपला आता देवा सांगते तू हे झाला. म्हणजे देवा सांगती जे रिलेशन आहेत, तर त्या रिलेशन मध्ये माफी मागू शकतो हे माहितीच नव्हतं माणसाला. पण डेव्हिड राजाच्या थ्रू जेव्हा ते माहिती पडलं ना, तेव्हा ह्या अख्ख्या जगामध्ये सगळ्यांना माहिती पडलं. म्हणून तेलीम मध्ये माफी मागायचं एवढं हे आहेत ना, साम आहेत, की आपलं जरी रिलेशन खराब झालं तरी आपण माफी मागितली ना, तर ते रिलेशन खराबच राहतील, पण आपण माफी मागू शकतो. आणि माफी मागितली तर माफी मागितली, सगळं झाल्यावर पहिलेसारखं रिलेशन नाही होतील, पण खराब तर नाही राहतील रिलेशन. तर हीच गोष्ट सगळ्या ह्याच्यामध्ये आपण युज करू शकतो. तर डेव्हिड राजा किंवा कोण मोठं जे आहेत ना, किंग सॉलोमन, मोशे, ह्या लोकांच्या टायमाला आहे ना, देव काय दाखवते की तुम्ही ह्या जगामध्ये डिफरन्स करू शकता ना, ते एवढ्या मोठ्या स्तरामध्ये दाखवते ना, की कारण त्यांच्यामधून तो जास्ती फ्लो आहे. पण जर तो फ्लो कमी असेल तर मग आपण नाही तेवढ्या अख्ख्या जगाला नाही दाखवू शकत, पण आपण 4 माणसांना तर दाखवू शकतो. आपल्यामधून जेवढा फ्लो आहे तेवढा इन्फ्लुएन्स आपण तेवढ्या ह्याच्यामधून करू शकतो ना. आपला जो इन्फ्लुएन्सचा जो एरिया आहे ना, त्या इन्फ्लुएन्सच्या एरिया मधला
जी गोष्ट आपण चेंज केली ना त्या चेंजच्या हिशोबाने हे होते. जेवढा जास्ती गॉडली फ्लो असेल ना तेवढ्या जास्ती आपण चेंज करू शकतो ह्या जगात. म्हणजे माझ्यामधून जर गॉडली सोलचा जास्ती असेल ना, माझ्यामधून जर गॉडली सोलचा एवढा मोठा हे असेल फ्लो असेल ना, की मला जो काम मला जो काम दिलेलं आहे ना करायला तो मी केल्याबरोबर आहे ना ह्या जगामध्ये ना कितीतरी गोष्टींमध्ये फरक पडतो. आता ती वेगळी गोष्ट आहे की की गॉडली सोल जास्ती ऍक्टिव्हेट झाल्यावर माणूस चेंज होत आहे, त्याचा अॅनिमल सोल वेगळा काम करायला लागतं. आता ते वरच्या लेवलची गोष्ट आहे की गॉडली सोल जास्ती ऍक्टिव्हेट झाल्यावर माणसाला त्याला समजतं की अरे या कितीतरी गोष्टी या जगामध्ये झाल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये मी इंटरफेअर नाही केलं पाहिजे. त्याचा स्वतःचा जेवढा आहे तेवढ्याच ह्याच्यामध्ये त्यांनी इंटरफेअर केलं पाहिजे. पण आपण त्याच्यामध्ये दुसऱ्याला हिंट देऊ शकतो की बाबा हे कर ते कर. कधी कधी आपल्याला फोन येतो ना, आपण काहीतरी काम करत असतो हे करत असताना मग आपल्याला कोणतरी फोन करतं, अरे असं असं झालं बघ, तू तू काय करू शकतस काय बघ, असं कर. आपल्याला कोणतरी सांगतं. आता कोणतरी फालतू असेल तर आपण ते काम नाही करणार आहोत ना, पण आपल्यापेक्षा कोणतरी आपण रिस्पेक्ट करतोय, आपण मान देतोय, आपल्यापेक्षा कोणतरी चांगला माणूस जास्ती मोठा माणूस आहे म्हणून त्यांनी फोन केला तर आपण लगेच ते करतो ना ती कामं. तर कसं आहे त्या माणसामध्ये जो आपल्याला फोन करतोय ना त्याच्यामध्ये तो गॉडली फ्लो जास्ती आहे, कारण त्याला समजते की हा काम तुम्ही करू शकता, तो नाही करू शकत तो काम, तो तुमच्या थ्रू पण तो काम करू शकतोय. असं असतं चांगली कामं. म्हणून तो गॉडली फ्लो चालू करायसाठी हे करायसाठी शब्दात पालायचा हे करायचं ते करायचं हे आहे. कारण ते काय आहे, मिtzवा म्हणजे काय, मिtzवा म्हणजे कनेक्शन आहे, तुमचा कनेक्शन, तुमचा त्या टाकी बरोबरचा कनेक्शन आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना तुम्हाला तुमचं कनेक्शन करायला देतात. आणि तो कनेक्शन झाल्यावर तुमचा गॉडली फ्लो चालू होईल ना, तर हा एंड नाही आहे, हा बिगिनिंग आहे. कसला बिगिनिंग आहे, तुम्ही ह्या जगामध्ये ज्याच्यासाठी पाठवलंय ना तो काम पुरा करायसाठी, पर्पज पुरा करायसाठी. कारण अॅनिमल सोल नाही करू शकत, अॅनिमल सोल अॅनिमलच काम करणार आहे. किती पण झालं ना तर अॅनिमल सोल आहे ना, माझं नाव मोठा, मी मेल्यावर माझं नाव मोठी, माझी मोठी पाठी लागावी म्हणून मी काम करेन, असा अॅनिमल सोल विचार की मी असा 10 माणसांनी माझं हे करावा ते करावं असं असं हे असतं की मी एवढा मशिदीला डोनेशन दिला मोठ्याने, माझं नाव का नाही, तुम्ही माझी पाठी का नाही लावली, तुम्ही सांगितला का नाही. तो जो असतो ना तो अॅनिमल सोल असतो. अॅनिमल सोलला त्या गोष्टी पाहिजे असतात की मी चांगला केला, मी हे केला. पण जो खरोखर हे असतं ना तो सुमडीमध्ये करता हे करता आणि माहिती पण नाही पडत. पण त्याचा तो काम आहे, त्याला माहिती आहे अरे माझा हा काम आहे, मी हा काम नाही केला, माझी पाठी नाही लागली इथं तरी चालेल पण मला तिकडं जागा नाही मिळेल. तर तो जे असतात ना गॉडली फ्लो जर सुरू झाला ना, तर गॉडली फ्लो सुरू झाल्यावर आहे ना मग माणसं त्या त्या मी आहे ना आता तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी फक्त सांगतो की गॉडली फ्लो खरोखर तुमचा गॉडली फ्लो सुरू झाला आणि गॉडली फ्लो व्हायला लागला ना की आहे ना आपण एवढी कामं करू शकतो ना या जगामध्ये चांगली चांगली, पण माणसांना समजणार पण नाही की तुम्ही ते केलंय. कारण त्याच्याबद्दल काहीतरी घ्यायचा, त्याच्याबद्दल काहीतरी. मी तुम्हाला ना एक्झाम्पल देतो की आहे ना आपल्या ना आपली जी बेने इस्रायल आहेत ना, आपली पूर्वज बेने इस्रायल आहेत ना, त्या लोकांनी कितीतरी कामं केली ह्या इंडियामध्ये. पण आपण आहे ना कधी हे नाही करत की त्यांचं नाव नाही आहे, ह्याचा हे नाही आहे. तो मोझेस रोड आहे, मोझेस बेने इस्रायल होता ना, तो मेयर होता, त्यांनी तो अख्खा स्ट्रक्चर बनवलाय, ते सगळं कब्रस्तानाची जागा त्यांनी दिली, त्यांनी ते सगळं चेंजेस केलं ना. 7 रस्त्याचा तो जेकब सर्कल रोड काय तो आपला माणूस होता ना. पण तुम्हाला त्यांची हिस्ट्री माहितीये, त्यांनी काय केलं माहितीये, काय नाही केलं का, कारण त्यांनी गावासाठी नाही केला. त्यांचं नाव आला पण कितीतरी माणसं अशी होती त्यांनी त्यांच्या नावासाठी नाही केलं. कितीतरी गोष्टी अशा आपल्या ह्याच्यामध्ये आहेत ना, कितीतरी गोष्टी आहे ना फॅमिली मध्ये माहिती, अरे माझा हे जेव्हा जेव्हा ब्रिटिश लोकांनी हे अख्खा चेंज केलं ना, किंगशिप चेंज करून ते अख्खा सगळं घेतलं ना, तेव्हा कितीतरी पुणा ठाणा या कोलेट लोकांना दिला होता. कारण ती लोक त्यांच्या आर्मीमध्ये होती, तर त्यांचे जहागीरदार म्हणून म्हणजे इकडच्या एरियाचा टॅक्स जमा करून त्यांना देतील आणि ती लोक एकत्रित जहागीरदार म्हणजे काय तिकडचं रुलर म्हणून त्या लोकांनी दिली होती. कितीतरी फॅमिली मधलं आपलं रुलरच होतं, पण आपण कधी बोलत नाही हिस्ट्रीमध्ये नाही लिहिलंय करून.
किंवा आपलं ते पूर्वज पण नाही बोललं की हिस्ट्रीमध्ये लिहिले गेलं पाहिजे करून. तर ती जी मेंटॅलिटी आहे ना, ती मेंटॅलिटी कधी येतं, तुमचा गॉडली सोल जेव्हा हे असं ना, तेव्हा ती मेंटॅलिटी होती की माझा हा काम आहे, मला हा काम करायचं आहे. हिस्ट्रीने मला लक्षात ठेवला की नाही लक्षात ठेवलं ते काय इम्पॉर्टंट नाही. जेव्हा तोरा सांगते ना तुम्हाला की इनॉक 365 वर्ष जगला, तो देवाबरोबर चालला आणि मग तो नव्हता कारण देवाने त्याला नेला, एवढंच लिहिलं इनॉक बद्दल. अख्खा तोरामध्ये जेनेसिस मध्ये आहे ना इनॉक बद्दल लिहिलेलं आहे. इनॉक बद्दल एवढं लिहिलेलं आहे की तो देवाबरोबर चालला, 365 वर्ष जगला आणि तो देवाबरोबर चालला म्हणून देवाने त्याला नेला. त्याच्यावर काय स्टोरीच नाही लिहिलेली आहे. का? कारण त्याचं कनेक्शन झालं, त्यांनी जे चेंजेस केलं, त्यांनी जे त्या काय काम केलं हे केलं ना, ते त्याच्यामध्ये आणि देवामध्ये आहेत. ते आपल्याला माहिती नसलं, दुसऱ्याला माहिती नाही, त्यांनी नाव व्हायसाठी किंवा नाव ठेवायसाठी नाही केलं. तशीच मोशेची कितीतरी कामं आहेत ना, ते लिहिलेली नाहीत. किंग डेव्हिडच्या आपल्या तोरामध्ये आहे ना, जेवढा लिहिलाय ना, जेवढा आपल्या त्याच्यामधून आपल्याला फायदा होईल ना, तेवढ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. पण कितीतरी त्याच्या लाईफ मध्ये गोष्टी केलेल्या आहेत ना त्या लोकांनी, ते लिहिलेलंच नाही. तर हा गॉडली सोलचा कनेक्शन करायसाठी मिचवा, इव्हन तोरा तेली वाचला तरी तुमच्या गॉडली सोल बरोबर कनेक्ट होतो. तुमचा गॉडली सोल, तुमचा रुवाख आहे ना, एवढा एजिटेट होतं ना की तुम्हाला तो गॉडली सोल बरोबर कनेक्ट व्हायला ते करतं. तुम्ही जेव्हा तोरा वाचता ना, हायर लेवल तोरा वाचता म्हणजे कबालिस्टिक लेवलवर, शोध लेवलवर वेगवेगळे करून लागतं, तेव्हा तुमच्या नेशामामध्ये एवढा एजिटेशन होतं ना की तुमचा गॉडली सोल आहे ना तुम्हाला कनेक्ट व्हायला सांगतो, कनेक्शन व्हायसाठी सांगतो. किंवा एखाद्या कामामध्ये तुम्ही एवढं पडता ना, एखादं काम करायसाठी हे करायसाठी तुम्ही एवढा आहे त्याच्यामध्ये गुंता. काम म्हणजे दुसरा काम नाही, काम भांडी घासायचं, कपडे काम नाही बोलत आहे. एखाद्या गोष्टीमध्ये एवढा तुम्ही पडता, एवढा हे मेहनत करता ना की तुमचा फिजिकल जो हे आहे ना, नेफेशन आहे, एवढा एजिटेट होता ना की तो आहे ना वरच्या लेवलला आहे ना सांगतं की गॉडली सोल बरोबर कनेक्ट. पण जे आपलं सण आहे, जे आपलं हे आहेत, हालाख आहेत, हे आहेत, त्याच्यामध्ये आहे ना तुम्ही काय आहे की तो आहे ना तुम्हाला आहे ना इझी वे दिलेला आहे की तुमच्या गॉडली सोल बरोबर कनेक्ट व्हायसाठी इझी वे. हा फ्लो आहे ह्या दिवशी, ह्या 7 दिवस हा फ्लो आहे. हा फ्लो जर तुझ्यामधून गॉडली सोलचा तुझ्यामधून पास करायचा आहे तर तू काय नको करू, तू फक्त मत्सा खा. खामेच खाऊ नको, मत्सा खा. म्हणजे इझी 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 वे दिलेला आहे. शरबत नमाज कर, शरबत पी आणि आराम कर, त्या दिवशी तुझ्यामधून तो पास होईल. आपल्यामध्ये जे सणामध्ये खायचं आहे, किप्पूरच्या दिवशी जो फ्लो आहे त्याच्यासाठी कायच नको करू, खाऊ पिऊ नको, काय नको करू. तू किप्पूरच्या रोजा कर नुसता. नमाज नाही केली तरी चालेल, रोजा करून घरी बसलो ना तुम्ही आणि माफी मागितली ना देवाची माफी मागायची, त्याच्यासाठी नमाज नाही केली, स्वतःच्या ह्याच्यामध्ये पण माफी मागितली ना, रोजा केला, जर तुमची रोजा करायची परिस्थिती आहे तर तुमचा नेशामा, तुमचा रुवाख आणि तुमचा नेफेश हे तिन्ही आहे ना एवढ्या ऍक्टिव्हेट होतात ना की तो फ्लो आहे ना चालू होतो. कारण हा जो स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर कसा आपल्याला ना तोरा आहे ना इझी वे आउट देते सगळ्या गोष्टींमध्ये, कुठल्या स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये. बाकीचे सगळे रिलीजन आहे ना स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये ना मेहनत करायला लावतात की हे कर ते कर, एवढ्या दिवस कर, तेवढ्या दिवस कर, एका पायावर उभा राहा. तसं काय नाही. आपल्याला स्पिरिच्युअल कनेक्शन साठी तोराने सांगितलेले आहे की हे एवढ्या हे दिवस आहेत, पेसा कोत शबोत हे दिवस आहेत, या दिवशी हा फ्लो आहे, त्या फ्लो मध्ये करायसाठी हे करायचंय. शब्बातच्या दिवशी दर 7व्या दिवशी हा फ्लो आहे, तो फ्लो तुला पाहिजे तर हा कर. किप्पूरच्या दिवशी हा फ्लो आहे, त्या फ्लो मध्ये यायचंय तो हे कर. त्या फ्लो मध्ये जर आला तर आपल्यामधून तो फ्लो येते, म्हणजे आपल्या जर पाईप मधून पाणी पास होतंय ना, म्हणजे आपल्या गॉडली सोल बरोबर आपलं जर कनेक्शन आहे ना, तर आपल्यामधून गॉडली सोलच्या कामं होऊ शकतात या जगामध्ये. म्हणजे आपण आहे ना लाईट आणू शकतो या जगामध्ये. लाईट कशाला ना तर या जगामध्ये, कारण आपण जिथं आहो ना तिथं हरवलेला कॉइन आहे. तो हरवलेला कॉइन आपल्याला शोधायचा आहे. तो हरवलेला कॉइन शोधल्याबरोबर काय होतं, तुम्ही तो हरवलेला कॉइन उचलला, लिफ्ट केला, टिकून झाला.
त्या अंधारात म्हणजे मग तिकडे त्या जागेमध्ये आता तुमची जिथं दुसऱ्या जागेमध्ये म्हणजे त्या जागेमध्ये किती कॉईन पडलं त्याच्यावर आहे. तेवढं कॉईन तुम्ही जमा झालं की तुम्हाला दुसऱ्या जागेमध्ये घेऊन जाता येईल. म्हणजे ह्या लाईफ मध्ये किती तुमचं काम आहे तेवढं सगळं करायसाठी. आपण बंद करू क्लास, जास्ती झाल्यानंतर क्लास खूपच होईल. क्वेश्चन. अजून कितीतरी गोष्टी व्हायच्या त्या जगामध्ये. हे वॉर बीर सगळं चाललाय ना, अजून किती गोष्टी व्हायच्या. 7-8 वर्ष 10 वर्ष खूप चेंजेस होणार आहेत. हा आता 7-8 मंथचा जो पिरियड आहे ना याच्यामध्ये खूप चेंजेस होणार आहेत. मोठ्या मोठ्या चेंजेस होणार आहेत. माणसं रेडी नाही आहेत म्हणून सगळं असं होतंय. माणसं जर रेडी असती ना त्या फ्लो साठी आणि हे करायसाठी तर ह्या सगळ्या नॅचरली नाही झाल्या असत्या, अननॅचरली झाल्या असत्या, आपोआप झालेल्या असत्या या गोष्टी. माणूस रेडी नाही ना आणि त्याचा टाइम झालेला आहे तर मग ती गोष्ट करायसाठी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून चांगली कामं करा, चांगला करा. आपला जो प्रोसेस आहे, आपला जो हे आहे ना त्याच्यामध्ये करा. म्हणजे आपण आहे ना ह्या नॅचरल ह्याच्यामध्ये, मी तुम्हाला सांगितलं ना, नेम ऑफ 60 नॅचरल मध्ये येतं, नेम ऑफ 42 नेचर मध्ये येतं. नेचरच्या वर उठायचं आहे. नेम ऑफ 42 मध्ये नाही राहायचं आपल्याला, नेम ऑफ 42च्या वर राहायचंय, 49 मध्ये राहायचंय. 49 म्हणजे नेचरच्या वर आहे. नेम ऑफ 60 मध्ये नाही राहायचं, नेम ऑफ 72 मध्ये राहायचं. 72 मध्ये काय, नेचरच्या वर आहे आपण. जर आपण नेचरच्या वर असलो ना, मग नेचर मध्ये किती पण वॉर झाला, किती पण काय झालं ना, आपल्याला त्याचा फटका नाही बसणार आहे. आपल्याला त्याचा इफेक्ट जाणवल आपल्याला, पण आपल्याला सांगते मिरॅकल्स होतील सगळ्या गोष्टींचा. आणि आपल्या बरोबर कनेक्ट असलेले बाकीची माणसं आहेत आणि बाकीचे रिलेटिव्ह, आपला जो सर्कल आहे ना, आपला सर्कल म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जी जी आपल्या संगती कनेक्टेड आहे ना, ती लोक पण प्रोटेक्टेड राहतात या गोष्टीमध्ये. क्वेश्चन. चला आता आपण क्वेश्चन आन्सर घेऊ. कोणीतरी विचारा क्वेश्चन. विचारा लवकर. आणि संडेचा सांगा, परत एकदा मी सांगतो. जर ह्या संडेला क्लास घ्यायचा असेल तर सिनोराला सांगा, सिनोरा टाइम ठरवल, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाइम ठरवा. आपण जेसीसी मध्ये, ठाण्याला जेसीसी मध्ये क्लास घेऊ. मला पाहिजे की थोडी माणसं येतील, आपण समोर समोर बसून बोलू, थोडा डिस्कस करू. थोड्याशा गोष्टी, कितीतरी गोष्टी आहेत ना, ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगू शकतो. तर तुम्ही ते प्रॅक्टिकली, आपण नमाज करतो, छोट्या छोट्या जे आपल्या शेमा असायची नमाज आहे, याची नमाज, त्याच्यामध्ये अजून कितीतरी गोष्टी असतात ना, ती आपण ऍड करू शकतो. कितीतरी गोष्टी आहेत ना, ते म्हणजे आपण फक्त आहे ना बॉडीनी नाही करायचं आहे. आपला जो आतला लेवल आहे ना, बॉडीच्या आतला लेवल, माइंडचा लेवल, त्याच्या आतला लेवल, इंटेलेक्च्युअल लेवल, त्या लेवलनी पण, त्या लेवल पण इन्व्हॉल्व करायचा आहे नमाजीमध्ये, याच्यामध्ये, त्याच्यामध्ये. तर तो इन्व्हॉल्व करायसाठी मी प्रॅक्टिकली तुम्हाला समोर समोर असतानाच सांगू शकतो. असा झूम लेक्चरवर याच्यावर मला नाही सांगता येणार ते. कारण ते सांगताना मला समजलं पाहिजे की किती समजलं, रॉंग नाही समजलं पाहिजे माणसाला. नेम ऑफ 42, नेम ऑफ हे ते त्याच्याबद्दल पण आपण बोलू. शब्दाच्या दिवशी आपण नेम ऑफ 42 जेव्हा वापरतो ना, तो नेम ऑफ 42 म्हणून नाही वापरत आपण. प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन 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 नावं नाही वापरत आपण. 7 असं नाही वापरत आपण. तर वेगळ्या हिशोबाने ती नमाज केली जातात. तर ती कशासाठी करतात त्याच्याबद्दल आपण जरा डिस्कस करू. तर त्याच्यासाठी आपल्याला एक दिवस भेटला पाहिजे, कारण आपण लास्ट क्लास घेतला होता तो तिथं माटुंग्याला घेतला होता सोबत. एक आपला ठाण्याला करू आपण. संडेला जर सगळं भेटत असतील तर संडेला भेटू, नाही तर मग मंडे वेनसडे आहे त्या दिवशी बघू. पण पुढचा वीक पण सांगा आधी. कोणाचा संडेला क्वेश्चन नसेल तर मग
यस संडेला आम्ही मेराकी क्लास वाले 10-12 जण भेटणार आहोत. हा मग ते तर आपण ते जरा 1 तास 2:30-3 पर्यंत चालू राहील. त्याच्या हा पुढे मग ते एखादा आधी घ्यायचा की तास नंतर घ्यायचा ते ठरवून आपण 1 तास घेऊ असा. आपण आधी नाही, नंतर हो, 3च्या तिचे पुढे. क्लास 11ला तर आमचं चालू होईल. त्याच्या आधी 9-10ला कधी नाही, मग होईल. जर मेराकी क्लास मध्ये घ्यायचं असेल तर राखेल मला 1 तास देईल ना. एक 1 तास 2:30-3 म्हणजे होतील आम्हाला गेट असा टुगेदर. नको व्हायला की सगळं निघालं आणि ट्रॅफिक लागेल, असं नको व्हायला. ते ठरवू, पण मी बोलते आपली की ठीक आहे, मेराकी घेऊ घेऊ. क्लासचे स्टुडंट 12-15 भेटणार आहेत. ठीक आहे, मग त्या हिशोबाने ते आपण हे पण टाकू. सिनोराशी, राखेलशी ठरव. पण मेराकीवाले आपण मोरा सगळे आपण हा सगळे बरोबर. नाही आहोत कबालामध्ये, तेच मी सगळे बोलणार नाही होते. कबाल नाही, जे नाही आहे ते पण येऊ शकतात, असं काय नाही. नाही नाही, येऊ शकतात पण येतील का असं बोलते. त्यांना हा विचारा, फक्त त्यांना सांगा. हा, येतील का तसं हा. विचारायचंय आम्हाला. आपण बरोबर. प्रॅक्टिकल मध्ये घेणार आहोत. आपण हे आपलं चाललंय ना तेवढ्या ह्याच्यामध्ये नाही घेणार आहोत. थोडा प्रॅक्टिकल मध्ये याच्यामध्ये घेऊ आपण. कारण आपण ते मेडिटेशन घेतला, हे घेतला, सगळं केलं आपण, पण आपण ते असं प्रॅक्टिकली जॉईन करून नाही चालू केलं ना. तर म्हणून मला समोरासमोर करायचं ते. चला रेकॉर्डिंग बंद करा, मग आपण गप्पा मारू.